नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण नवीन चॅप्टर आणलेला आहे तुमच्यासाठी, जे की सरासरी या नावाने आहे. आणि याच्यामध्ये जे आपण सरासरीच्या ट्रिक वगैरे आहेत तर ते याच्यामध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपण सरासरीचे जर का क्वेश्चन वगैरे आले तर ते कोणत्या पद्धतीने आपण टॅकल करू शकतो. याच्यामध्ये डे 3 आहे हा. सरासरी जो आहे तर तो आपण 2 पार्टमध्ये बघू, कारण की याच्यामध्ये खूप सारा पार्ट वगैरे दिले आहेत आणि त्याच्यानंतर क्वेश्चन वगैरे आहेत. तर याच्यामुळं व्हिडिओ खूप लाँग नाही व्हावा, त्याच्यासाठी मी याला 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. हा आज पहिला पार्ट असणार आहे. याच्यामध्ये टोटल 10 जे आहेत टाईप तर ते याच्यामध्ये कवर केलेले आहे. आणि प्रत्येक टाईपचे जे आहेत तर ते 2 क्वेश्चन याच्यामध्ये इन्सर्ट केले आहेत. आणि ते आपण जर का ज्या क्वेश्चनला आपण कमी वेळेतनी किंवा कोण्या पद्धतीने आपण कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकतो तर याच्यावरती आपण जास्त भर दिलेला आहे. आणि जिथे ट्रिकची गरज आहे तर तिथे आपण ट्रिक वापरलेली आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर का आपल्या विजन गव्हर्नमेंटशी कनेक्ट राहायचं असेल तर विजन गव्हर्नमेंट अकॅडमीला सबस्क्राईब करा. तसेच जे आपण एक नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन जे भरती वगैरे येतात किंवा त्याच्यामध्ये ॲडमिट कार्ड वगैरे किंवा त्याच्यामध्ये मॉक टेस्ट वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ सर्वच आपण थोडं थोडं करून ॲड करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक जी गव्हर्नमेंटचे अपडेट्स असेल तर त्याच्यावरती भेटणार आहे. लिंक तुम्हाला मी जे आहे तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून टाकेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर तुम्ही परत एकदा सांगतो, जर का विजन गव्हर्नमेंट अकॅडमीवरती नवीन असाल तर विजन गव्हर्नमेंट अकॅडमीला सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरुवात करू सरासरीला. याच्यामध्ये पूर्ण चॅप्टरची जी आहे तर ते आपण रिव्हिजन करणार आहोत आणि सरासरी टॉपिक आहे डे 3 आहे हा. याच्या अगोदरची जर का व्हिडिओ पाहिली नसेल तुम्ही तर ते एकदा पाहून घ्या तुम्ही, जेणेकरून तुमचं जी सिरीज आहे तर ती कंटिन्यू राहील. तर याच्यामध्ये सरासरी जी आहे तर ती सरासरी नेमकी काय आहे तर ते पाहू आपण. सरासरी म्हणजे काय होते की एखादी जी सिरीज आहे तर तिचा मध्यक काढणे, मध्यक किंवा त्याला ॲव्हरेज करणे. ॲव्हरेज करणे म्हणजे मधात आणून ठेवणे. जर का प्रत्येक जर का एखादा विद्यार्थी असेल तर जर का प्रत्येक विषयात जर का गुण दिलेले असेल तर त्याच्यावर जर का आता प्रत्येक याच्यामध्ये सांगताना आपण असं तर नाही सांगू शकत की याला प्रत्येक विषयामध्ये एवढे सगळे याच्यात नाही, गणितात 30, मराठीत 50 असे प्रत्येक याच्यामध्ये न सांगता आपण त्याला सगळं सांगून देतो की त्याला 10वीमध्ये पर्सेंटेज किंवा सरासरी एवढे गुण मिळाले म्हणून. तर त्याला आपण तर ही जी कन्सेप्ट आहे तर ही सरासरीची कन्सेप्ट आहे. तर याच्या कोण्या पद्धतीने याला सांगितले जाते तर सरासरी जी आहे तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजे सर्व संख्यांची बेरीज जेवढ्या काही डाटा दिलेला राहतो आपल्याला त्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर जे आहे भागीला एकूण संख्या, जेवढ्या ते अंक आहेत किंवा जेवढ्या ते संख्या दिलेल्या आहेत तर त्याच्या भागीला तेवढी संख्या करायची, जेणेकरून आपल्याला उत्तर भेटून जाईल. तर उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ, राणीला 3 विषयात अनुक्रमे 51, 63 आणि 96 गुण मिळाले तर तिचे सरासरी गुण किती. आता राणीला 3 विषयामध्ये किती 51, 63 आणि 96 गुण मिळाले तर तिचे आपल्याला सरासरी गुण विचारलेले आहे. तर सरासरी याचं सूत्र काय आहे तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे कोणत्या तर 51 अधिक 63 अधिक 96 आणि भागीला एकूण संख्या. तर एकूण संख्या किती आहे आता 3, एकूण किती आहे 3, त्याच्यामुळे भागीला 3. याच्या 3 विषय दिलेला आहे ना, त्याच्यामुळे भागीला 3 घेतली. तर यांची बेरीज केली तर किती येते 210 आणि भागीला 3 तर ती किती येते 70. म्हणजे राणीला जे आहे तर तिचे सरासरी गुण किती आहेत तर 70 एवढे सरासरी गुण राणीला प्रत्येक विषयामध्ये आहे. त्यानंतर टाईप 1 याच्यामध्ये जे आहेत 2 टाईपचे जे आहेत तर ते क्वेश्चन जे आहे तर ते उदाहरणासाठी टाकलेले आहेत मी, जेणेकरून तुम्हाला कळावं म्हणून. त्याच्यानंतर जे आहे ते क्वेश्चन ते सगळे मी सोडून सांगणार आहोत तुम्हाला की कोण्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. हे बेसिक क्वेश्चन आहेत त्याच्यामुळे एकदा तुमच्या डोक्याला क्लिक व्हावं की आपण आता सरासरी पाहणार आहोत. त्याच्यामुळं या टॉपिकला आपण किंवा हे जे क्वेश्चन आहेत ते याच्यामध्ये टाकलेले आहे. तर एका क्रिकेटपटूने 4 डावात अनुक्रमे 71, 76, 106 आणि 44 अशा धावा केल्या तर त्याची 4 डावांची सरासरी किती. तर एका क्रिकेटपटूची जी धावसंख्या आहे ती दिलेली आहे आणि आपल्याला विचारलं त्याची 4 डावातील सरासरी किती. तर सर्व संख्यांची बेरीज, सरासरी म्हणजे काय होते सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किंवा एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. तर 72, 76, 106 आणि 44 आणि भागिला 4 तर यांची बेरीज किती येते 298 भागिले 4 जे की 74.5 येते.
म्हणजे त्या क्रिकेटपटूची धावपटूची सरासरी आहे तर ती किती आहे 74.5 एवढी असणार आहे. त्यानंतर पाहू याच्यामध्ये थोडंसं इथे करेक्शन आहे. तर अनुक्रमे यांचे वजन दिलेलं आहे 54.8 किलो, 60 किलो आणि 68.8 किलो आहे. तर त्यांचे सरासरी वजन किती? एका व्यक्तीचे किंवा एका वर्गातील व्यक्तीचे 3 व्यक्तीचे सरासरी वजन दिलेले असेल तर त्यांची आपण सरासरी किती आहे तर ते विचारलेलं आहे. तर काय करायचं, सरासरी म्हणजे काय होते तर एकूण संख्यांची बेरीज भागिलं एकूण संख्या. तर एकूण संख्यांची बेरीज किती होती 54.8 अधिक 60 आणि 68.8 भागिलं 3 तर 183.6 म्हणजे जे की 61.2 एवढी त्याची सरासरी वजन येते. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा टाईप येतो की जे आपलं सूत्र आहे तर त्याला कसं आपण आणखी कोण्या पद्धतीने लिहू शकतो त्याच्यावरती हा बेसिस क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा मी टाकलेला आहे. तर 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. किती? 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय जे आहे तर ते 14 आहे. तर त्यांचे एकूण वय किती? तर आपल्याला आता एकूण वय किती विचारलेलं आहे. तर सरासरीची जी कन्सेप्ट आहे तर ती सूत्र काय आहे, सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांचे एकूण वय म्हणजे एकूण संख्यांची बेरीज विचारलेली आहे तिथे. तर ते एकूण संख्येची बेरीज विचारलेली आहे. तर आपलं जे सूत्र आहे तर ते कसं आहे, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज बरोबर एकूण संख्या. तर आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे हा जो भागीला जो एकूण संख्या आहे तर तो बरोबरच्या इकडे जर का आला तर तो गुणाकारामध्ये जातो. म्हणून तेच इथे लिहिलं आहे की सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. तर सरासरी किती दिलेली आहे आपल्याला 14. सरासरी किती दिली 14 वर्ष आणि किती जणांची 5 जणांची. तर 14 गुणिले 5 केल्यावर किती येते तर येते ते 70. म्हणजे हे 70 जे आहे तर त्या 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय एवढे असणार आहे. त्यानंतर आपण आता सुरुवात करू क्वेश्चनला. त्यानंतर जे आहे तर ते आपण आता टाईप वाईज क्वेश्चन पाहणार आहोत. याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता तर त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे, त्याच्यामुळं तो स्किप केला मी आणि तो त्याच बेसिकवरती आहे. तर त्याच्यामुळं या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करू. तर याच्यामध्ये असं दिलं आहे, एका क्रिकेटपटूची 6 सामन्यातील अनुक्रमे 42, 156, 59, 93, 0 आणि 49 अशा धावा केल्या तर त्याने 7व्या डावात किती धावा कराव्यात, म्हणजे 7 धावांची सरासरी जी आहे तर ती 87 धावा येईल. तर याच्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला, त्याची 6 सामन्यातील जी आहे तर ती धावसंख्या दिलेली आहे आणि त्यानं आपल्याला काय विचारलं आहे तर एकूण 7 डावा जे आहेत, ठीक आहे 7 डावा इथे समजा 7 डावाची सरासरी जी आपल्याला आहे तर ती 87 आली पाहिजे. तर ती किती आली पाहिजे 87 आणि 6 डावापर्यंतची त्याची धावसंख्या दिलेली आहे. तर ह्यात जो तो मधातला जो गॅप आहे तर तो त्याने विचारलेला आहे आपल्याला की त्याने 7व्या डावात एकूण किती धावा कराव्यात, म्हणजे धावसंख्याची सरासरी जी आहे तर ती 87 धावा येईल. तर याच्यामध्ये काय विचारलं 6पर्यंत इथं समजा एकूण हे 2 झाल्या 1 2 3 4 5 आणि ही एक 6 आणि इथे एक 7वी. तर याच्यामध्ये पहिली जी धावसंख्या आहे त्याची ती 42, त्यानंतर दुसरी दिलेली आहे 156, त्यानंतर 59, 93 आणि एका याच्यामध्ये तो 0वरच आऊट झाला, त्यानंतर 49. तर आपल्याला टोटल जे आहे तर ते 87 त्याची आहे सरासरी आली पाहिजे. कधी 7 डावामध्ये. तर हे यांची बेरीज करावं लागेल आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये, त्यानंतर या दोघांचा गुणाकार आणि त्याच्यानंतर मग या दोघांचा डिफरन्स काढायसाठी याच्यामधून वजा करावा लागेल. तर ते कशा पद्धतीने सॉल्व करायचं तर ते तुम्हाला सांगतो मी. इथे झाली त्याची बेसिक कन्सेप्ट की नेमकं कळून जाऊ तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला 7 धावाची सरासरी दिलेली आहे 7 गुणिले 87. तर ते किती येते 7 7 49 म्हणजे 4 7 8 56 आणि 4 म्हणजे 609. त्याची 7 धावाची ते पूर्ण धावसंख्या आहे, पूर्ण धावसंख्यांची जी बेरीज आहे त्याची तर ती किती आहे तर ती आलेली आहे 609. तर 609 आलेली आहे आणि आता हिची बेरीज करावं लागेल आपल्याला, कारण की 6 धावसंख्यांची संख्या आहे आणि ही 7 डावानंतरची आहे. तर आपल्याला मग 6ची दिलेली आहे तर याच्या 7ची एवढी होणार पूर्ण. तर टोटल त्यांनी किती धावा केल्या तर ते पाहू आपण. तर याच्यामध्ये सुरुवातीला 156, 42, 59, 93 आणि हे 49. तर त्यांची बेरीज पाहू. तर 9 आणि 9 18 आणि 2
जे आहे तर ते किती होते 20 आणि 6 26 आणि 3 29 म्हणजे हे 9. हातचा आला इथे 2. इथे किती येईल हातचे 2. त्यानंतर 5 आणि 5 10 आणि 4 14. 14 आणि 2 16. 16 आणि 4 20 आणि 1 9 29. हातचे आले 2 आणि 2 आणि 3 म्हणजे 399. तर टोटल याची जी बेरीज आहे तर ती किती आलेली आहे याची 399. तर ती 399 आणि ही 7 धावसंख्येची सरासरी आहे तर ती दिली आहे. याच्यामध्ये किती आलेली आहे 399. तर याच्यामधून आपण जे आहे तर ते आपण मायनस करू. तर 9तून 9 शून्य आणि 10तून 9 मायनस केले तर होतो 1. त्यानंतर इथे 1 6तून 4 गेले 2 म्हणजे टोटल किती आली त्याची सरासरी 210. आणि 7व्या डावात त्यानं मग किती सरासरी धावा केल्या असेल तर 210 करावं लागेल त्याला 7व्या डावामध्ये. तेव्हा कुठं त्याची पूर्ण धावाची धावसंख्या जी आहे तर ती 70 एवढी येईल. ही जी कन्सेप्ट आहे किंवा हे जे या क्वेश्चनसाठी मेथड आहे तर या क्वेश्चनसाठी फक्त हीच मेथड आहे आपल्याला अप्लाय करावं लागते. याच्यानंतर दुसरा आपल्याला यायला पर्याय नाही आहे. जिथे तुम्हाला पर्याय सुचेल तिथे मी नेमकं कसं करायचं तर ते सांगणारच आहो. तर याच्यामध्ये टाईप 2मध्ये आहे टाईप 2. तर टाईप 1मधला क्वेश्चन पाहिला आपण एक. त्याच्या अगोदरचा एक क्वेश्चन होता परंतु त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन होतं त्याच्यामुळे हा मी क्वेश्चन स्किप केलेला आहे. आता याच्यानंतर हा पाहू की एका क्रिकेटपटूची 4 सामन्यातील धावसंख्या 45.5 आहे. नंतरच्या 3 सामन्यातील सरासरी धावा 48 आहे व शेवटच्या 2 सामन्यातील सरासरी धावा 83.2 आहे. तर 9व्या सामन्यातील सरासरी धावा किती? तर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे तर ते पाहून घ्या पहिले. तर एकूण 9 सामने त्याने खेळलेले आहे. त्याच्यामध्ये 4 सामन्याची जी सरासरी आहे तर ती दिलेली आहे आपल्याला 45.5. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातील धावसंख्या आता इथे जे आहे तर ते 4. त्यानंतर ह्या 3 सामने जे आहेत तर त्यांची सरासरी किती दिलेली आहे तर ती दिलेली आहे 48. आणि शेवटच्या 2 म्हणजे किती शेवटचे 2 याची किती दिलेली आहे 83.2. तर आपल्याला टोटल 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे 9 धावसंख्येची आपल्याला सरासरी विचारलेली आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आता याच्यामध्ये आपल्याला पहिले या दोघांची जो आहे तर तो गुणाकार करावा लागेल या दोघांचा आणि या दोघांचा जेणेकरून आपल्याला समजून जाईल की एकूण किती जे आहे तर त्यांनी धावसंख्या केलेली आहे. एकूण धावसंख्या काढायसाठी आपल्याला तसं करावं लागेल. त्यानंतर जे आहे त्याला 9ने भाग द्यावा लागेल म्हणजे आपल्याला एकूण सरासरी भेटून जाईल. तर इथे आपण त्या पद्धतीने सॉल्व न करता तर याला आपण डेव्हिएशनची मेथड आहे तर ती याच्यामध्ये अप्लाय करून पाहू की सॉल्व होते का. तर याच्यामध्ये काय करायचं डेव्हिएशन मेथड लावू. तर डेव्हिएशन मेथड लागते का तर 45.5 आणि हे 83.2. तर याला कोणा संख्येने भाग जातो का तर कोणा संख्येने भाग जात नाही. म्हणजे हे दिलेलं आपल्याला 4 हे दिलेलं आहे 3 आणि हे दिलेलं आहे 2. टोटल एकूण येतात 9 धावसंख्या. तर याच्यामध्ये 45.8 याला 8 3 भाग जाते का 5 आणि 5 10 14 नाही 3 भाग जात नाही का. तर याला आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे. इथे जे आहे तर ते गुणाकारच करावं लागेल. डिव्हिजन जर का लागलं असतं डिव्हिजन लागलं असतं परंतु इथे जर का कमी संख्या झाली असती तर आपण चांगल्या पद्धतीने लावलं असतं. परंतु इथे जे आहे तर ते गुणाकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याच्यामुळे यांचा गुणाकारच करून घ्यावा लागेल आपल्याला. तर करू आपण 4 पंच 20 5 चोक 20 आणि 2 22 2 हातच्याला 2 4 चोक 16 16 आणि 2 18 आणि 1 पॉईंट नंतर 0 म्हणजे 182. याची जी बेरीज आहे तर ती आली 182. आणि आता 48 त्रिक तर 5 त्रिक 15 याला 50 समजायला 5 त्रिक 15 तर किती झाले असते ते 150. आणि त्याच्यामधून प्रत्येक याच्यामधून 2 2 2 कमी झाले म्हणजे 2 त्रिक 6 तर किती झाले ते 44 144. त्यानंतर 83.2 डायरेक्ट 83.2ची दुप्पट करायची. 2ची दुप्पट 4 3ची दुप्पट 6 आणि 8ची दुप्पट 16. आणि इथे पॉईंट नाही आणि इथे 1 पॉईंट नंतर 0 म्हणजे 164.4. आता यांचं जे आहे तर ते इथे बेरीज पाहू. आता यांची बेरीज करावं लागेल आणि त्याला भाग द्यावा लागेल 9ने. तर 182 आणि 144 आणि 166
तर याला पहिलं 144 आणि यांची बेरीज करून घेऊ. तर हे 44 याच्यामध्ये ॲड करू आपण. त्यानंतर 182. तर इथे 144 आणि त्यानंतर 166. तर इथे 166. 6 4 10, 6 6, 6 4 10 आणि 11 3, म्हणजे हे झाले टोटल 300. आणि 300मध्ये 182 मिळवले तर 482. तर 482ला 482 जे आलेलं आहे ते 300 आणि त्याच्यामध्ये 482ला आपल्याला किती 9 सामने येतील सरासरी विचारलेलं आहे. तर 9ने भाग देऊया. तर 9ने भाग दिल्यावरती काय होईल, तर 9 5 45. ठीक आहे. त्यानंतर उरले 3 आणि 2 म्हणजे 9 त्रिक 27. 9 त्रिक 27 म्हणजे ॲप्रॉक्सिमेट त्याचं जे उत्तर आहे तर ते 54.71 येत आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते 54.71 एवढं असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं त्याने 4 सामन्यातील सरासरी दिली होती. त्यानंतर 3 सामन्यातील धावसंख्या दिली होती त्याने सरासरी आली होती तिथे, म्हणून त्याला गुणाकार केला आपण. आणि 2 सामन्यातील सरासरी जी होती तर ती 83.2 दिली होती. त्यांचा आपण सुरुवातीला जे आहे तर त्यांची ती बेरीज करून घेतली किती आलं. त्यानंतर त्यांची बेरीज आली होती 485 आणि त्याला भाग दिला आपण 9ने. तर ते उत्तर किती आलं 54.71 म्हणजे 53 पॉईंट समथिंग आलं होतं. ॲप्रॉक्सिमेट 54च्या जवळपास. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी. तर याच्यामध्ये एकदा परत बघू की भाग बरोबर दिला का नाही. 9 5 45. त्यानंतर उरले 3 आणि 2 9 त्रिक 27 म्हणजे बरोबर आहे ते ॲप्रॉक्सिमेट उत्तर. तर 53 पॉईंट देत होतं तर ते 54.71 समथिंग. त्यानंतर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्नसुद्धा त्याच कन्सेप्टवरती आहे. टाईप 2चाच क्वेश्चन आहे हा. तर याला पाहू आपण. त्याच्यामध्ये जर का तुमची कन्सेप्ट नसेल क्लिअर झाली तर याच्यामध्ये पाहू. एका दुकानदाराने पहिले 3 दिवसात सरासरी 700 रुपयांचा वस्तू किंवा माल विकला. 3 दिवसामध्ये. तर त्याची 3 दिवसाची सरासरी किती आहे तर ते पाहू. 3 गुणिले 700 आणि नंतरच्या 5 दिवसाची सरासरी जी आहे तर त्याची 950 आहे. म्हणजे 950 गुणिले 5 हे झाले त्याची टोटल. तर एकूण 5 आणि 3 किती दिवस झाले ते 5 आणि 3 8 दिवस. तर 8 दिवसाची आपल्याला त्यानं सरासरी विचारलेली आहे. तर 700 गुणिले 3 तर किती येते ते 2100 आणि 950 गुणिले 5 तर 9 5 5 5 2500 5 7 2 5 9 45 आणि 2 47 म्हणजे 4750. ही झाली त्याची 3 दिवसाची एकूण बेरीज. ही झाली त्याची 5 दिवसाची एकूण बेरीज. आपल्याला विचारलं त्याची एकूण 8 दिवसाची बेरीज. तर या दोघांचा गुणाकार करू आपण. तर 2100 4750मध्ये ॲड करू आपण 2100. याला इथे जर होतं तसंच. आणि हे जे आहे 4750 तर याच्यामध्ये याला ॲड करू 2100. त्यानंतर हे 50 8 आणि 4 आणि 2 6 म्हणजे 6850 याची एकूण बेरीज झालेली. किती आली 6850. तर आपल्याला ही किती दिवसाची आहे तर ही 8 दिवसाची आहे. म्हणून याला डायरेक्ट आपण 8ने भाग देऊ. तर 8 64 होते. म्हणजे 8 64 म्हणल्यावर हा एक ऑप्शन गेला आणि हा एक ऑप्शन गेला. ठीक आहे 8 64. त्यानंतर उरले 4 आणि 45 म्हणजे 8 पंच 40 8 पंच 40. तर 85 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येणार आहे. तर 85 पॉईंट समथिंग म्हणल्यावर हे उत्तर आहे बरोबरचं 856.25. कारण की 800 हे तर 89 झालं आणि हे खूप मोठं झालं त्याच्यामुळं 85.6चे आहे 0.25. तरी याचं उत्तर येईल. कारण की 8 आता इथे भाग दिल्यानंतर 8 45 उरले किती 5 आणि 0 म्हणजे 8 सकम 48 म्हणजे 856. तर हे ॲप्रॉक्सिमेट उत्तर येतं आहे. म्हणून ऑप्शन 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं होतं त्यांनी तर पहिल्या 3 दिवसाची सरासरी दिली होती. त्यानंतर 5 दिवसाची सरासरी दिली होती 950 आणि आपल्याला विचारलं की 8 दिवसाची टोटल 8 दिवसाची. एका हप्त्यातल्या समजा एका आठवड्यातील एका दुकानदारानं पहिल्या त्याच्या 3 दिवसात त्यानं एवढ्या रुपयाचा माल विकला. तर ते न सांगता आपल्याला डायरेक्ट सांगितलं त्यानं 700 रुपयाचा माल विकला आणि 5 दिवसात त्यानं विकला 950 रुपयाचा. तर टोटल पूर्ण 8 दिवसाचा आहे तर तो किती विकला तर ते विचारलं होतं आपल्याला.
तर ते किती आलं, या दोघांचा गुणाकार केला आपण तर तो आला 2100 आणि या दोघांचा गुणाकार केला तर तो आला 4750. या दोघांना ॲड केलं तर 6850 म्हणजे पूर्ण 8 दिवसाची विक्री आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर सरासरी विचारली आपल्याला 8 दिवसाची. तर 8 दिवसाची विक्रीला आपण सरासरीने भागलं तर ते किती आलं 856.25 जे की ऑप्शन 1 मध्ये होतो. तर या टाईपचा हा प्रश्न होता. त्यानंतर आपण पाहू टाईप 2 मधला. टाईप 2 खतम झाला असेल इथे. तर आता इथे पाहू आपण टाईप 3. टाईप 3 मधला 2 टाईप पाहिलेत आपण. आता टाईप 3 पाहू आपण याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर एका क्रिकेटपटूची 7 डावातील सरासरी दिलेली आहे 91 धावा. त्यानंतर 2 धावाची सरासरी दिलेली आहे 47. त्यानंतर 2 धावाची दिलेली आहे म्हणजे 7 धावाची दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर पहिल्या 2 धावाची सरासरी दिली, नंतरच्या 2 डावातील सरासरी दिलेली आहे आणि शेवटच्या 3 इथे गावातील झाले इथे डावातील व्हायचे तर 3 डावातील सरासरी शेवटच्या 3 डावातील सरासरी विचारले. तर इथे काय पहिले 7 डावातील दिलेली आहे 91 सरासरी. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या 2 47. त्यानंतरचे जे आहे ज्याला या पद्धतीने न लिहिता दुसऱ्या पद्धतीने सांगतो मी नाही तर आणखी कन्फ्युजन व्हायचं. तर हे जी 91 दिलेली आहे तर ही दिलेली आहे पहिल्या 7 दिवसासाठी. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या 2 दिवसासाठी किती दिलेली आहे तर ती दिलेली आहे 47. त्यानंतर पुढचे 2 ठीक आहे पुढच्या 2 दिवसासाठी दिलेली आहे किती दिलेली आहे 295 दिलेली आहे ती दिलेली आहे 95. आणि त्यानंतर शेवटच्या 3 डावातील तर हे 2 दिवसाची आणि 2 दिवसाची 4 दिवसाची झालेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे पुढच्या 3 दिवसाची ते 7 दिवसाची. आणि म्हणजे हा प्रश्न जो आहे तर तो सुरुवातीचा जो प्रश्न होता तर त्याच्यावरती बेसिकवरती क्वेश्चन आहे हा. तर 91.7 हे 7 दिवसाची दिलेली आहे, 47.2 हे 2 दिवसाची आणि 95.2 हे 2 दिवसाची. तर ती एकूण 3 दिवसाची सरासरी किती तर ते इथे विचारलेलं आहे. तर याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं तर सेम पहिले 7 दिवसाची काढून घ्यायची, त्यानंतर हे 2 आणि हे 2 4 दिवसाची काढून घ्यायची आणि त्याच्यामधून हे मायनस करायचं आणि त्याला 3 ने भाग द्यायचं म्हणजे आपल्याला सरासरी ही भेटून जाईल. तर याला आपण पाहू तर यांचा 7 1 7 आणि 9 7 63 म्हणजे 637 हे आली पूर्ण 7 दिवसाची सरासरी. आणि 47.2 आता 2 दिवसाची काढून नंतरच्या तर ती 47.2 दिलेली आहे. 7 दुनी 14 4 4 दुनी 8 आणि 94. ठीक 94 वाली नेक्स्ट 2 दिवसाची. आता पुढच्या 2 दिवसाची जी आहे तर ती किती आहे 95.2 म्हणजे 9 दुनी 18 आणि 190 ही झाली 190. आणि शेवटच्या 3 दिवसाची विचारली तर या दोघांचा बेरीज केली तर ही होती टोटल 4 दिवसाची कारण की 2-2 दिवसाची दिलेली आहे ना. तर या दोघांची जर का बेरीज केली आपण या दोघांची बेरीज करू इथे 190 आणि 94 4 हे 4 4 99 18 4 हात झाले 284. तर ही जी आहे 284 आलेली आहे किती दिवसाची 4 दिवसाची आणि आपल्याला दिलेली आहे ही पूर्ण 7 दिवसाची. तर या 7 दिवसामधून जी आहे तर ही 4 दिवसाची मायनस करू आपण सुरुवातीला. तर 284 म्हणजे आपल्याला 3 दिवसाची भेटून जाते. ते कसं काय कारण की आपल्याला ही जी आहे तर ही आठवड्याची दिलेली आहे, ही दिलेली आहे 7 दिवसाची आणि ही जी दिलेली आहे तर ही झाली 4 दिवसाची. तर याला मायनस केलं तर हे किती दिवसाची येते 3 दिवसाची येते. ठीक आहे. तर 7 4 3 आणि 8 3मधून 8 जात नाही म्हणून 13मधून 8 गेले तर ते होते 5. आता हातचा आला 1 3 आणि 6मधून 3 गेले 3 म्हणजे 353 ही 3 दिवसाची दिलेली आहे. ठीक आहे 353 ही 3 दिवसाची दिलेली आहे. पण याच्यामध्ये जर का ऑप्शन आहे का असा काहीच तर नाही म्हणजे आपल्याला जे आहे तर ते आणखी याच्यापेक्षा शॉर्टमध्ये उत्तर काढावं लागेल. तर 353ला आपण 3 ने भाग देऊ 353 भागिलं 3 म्हणजे जेणेकरून आपल्याला 3 दिवसाची त्याची सरासरी विचारली सरासरी जी आहे तर ती भेटून जाईल. आणि सरासरीची जर का बेरीज विचारली असती एकूण तर ती किती आली असती तर यांचा आपण गुणाकार केला असता आणि जे आहे तर ते 3 दिवसाची ती सरासरी विक्री काढली असती. परंतु आपल्याला सरासरी विचारलेली आहे म्हणून आपण इथे 3 ने भाग देऊ. तर 3 ने भाग दिल्यानंतर किती येते पाहू तर 11 त्रिक 33. ठीक आहे 11 त्रिक 33 किती येते ते
11 त्रिक 33, उरले किती 2 आणि 23 म्हणजे 3 7 21 म्हणजे 117च्या आसपास. आणि 117च्या आसपास जे आहे तर ते एकच उत्तर आहे जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे 117.66, म्हणजे की समथिंग पॉईंटमध्ये येते, कारण की याला पूर्ण भाग जात नाही. 5 आणि 3 8 9 10 11 11 3 अंक्याची बेरीज आहे त्याची 11 येते, त्याच्यामुळे 3 आहे तर त्याला पूर्ण भाग जात नाही. तर ती समथिंग किती येते 117.66 म्हणजे 6.6 येते. तर ही त्याची पूर्ण 3 दिवसाची सरासरी दिलेली आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, तर त्याची 7 दिवसाची सरासरी दिली होती, त्यानंतर पहिल्या 2 दिवसाची दिलेली होती, त्यानंतर पुढच्या 2 दिवसाची दिली होती, आणि आपल्याला विचारलं होतं की शेवटच्या 3 दिवसाची सरासरी किती, तर हे विचारलं होतं. तर याच्यामध्ये जर का टाईमलाईन जर का दाखवली तुम्हाला की हे जर का याच्यामध्ये काय काही मित्रांना जर का प्रश्न समजला तर याच्यामध्ये काय दिलं होतं, तर हप्त्यामध्ये एकूण 7 दिवस राहते. ठीक आहे, हप्त्यामध्ये एकूण 7 दिवस राहते. तर 7 दिवसाची ती सरासरी किती दिली होती, तर ती दिली होती 91. तर त्याच्यानंतरचे पुढचे जे 2 दिवस आहे, ठीक आहे, तर त्याची किती दिली होती, तर त्यांनी दिली होती 47. आणि शेवटच्या 2 दिवस होते त्याच्यामध्ये काय दिले त्यांनी, पुढच्या 2 दिवसाची तर ती दिली होती 95. तर आता हे किती दिवस झाले, हे झाले दिवस. ठीक आहे, दिवसचा कॉलम 2 आणि 2 4 दिवस, तर 7मधून 4 गेले तर 3 दिवस. तर आपल्याला त्यांनी तेच विचारलं होतं की 3 दिवसाची एकूण सरासरी किती, तर हेच विचारलं होतं याच्यामध्ये. तर या बेसिकवरती क्वेश्चन होता हा. तर हे कशा पद्धतीने सॉल्व केला आहे तुम्हाला सांगितलंच मी. आता त्यानंतर पाहू त्याच टाईपवरती एक क्वेश्चन नंबर 2, जेणेकरून तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये जर का समजलं नसेल तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ते थोडी कन्सेप्ट जे आहे तर ते क्लिअर होऊन जाईल. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, विजयला 8 विषयातील सरासरी 81 गुण मिळाले. तर त्याच्या पहिल्या 3 विषयात सरासरी 75 गुण, नंतरचे 3 विषयात त्याची सरासरी 82 गुण, आणि शेवटचे 2 विषयातील सरासरी गुण आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, तर 3 दिवसाची विचारले, 3 विषयाची दिलेली आहे, त्यानंतर पुढच्या 3 विषयाची दिलेली आहे, आणि पुढचे जे 2 आहेत तर त्याच्याबद्दल विचारलेले आहे. तर 3 आणि 3 6 आणि 2 हे विषय 8, आणि 8 विषयाची किती दिलेली आहे 81. म्हणून याच्यामध्ये पहिल्याचा जे आहे 8 संख्यामध्ये किंवा 8 विषयामध्ये त्याचे एकूण किती गुण होते तर ते पाहू. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, 81 गुणिले 8, तर 8 एक 8 आणि 8 8 64, म्हणजे 64 648 जे आहे तर त्याची एकूण 8 विषयातील एकूण गुण झाले, ते 8 विषयातील एकूण गुण. आणि आपल्याला त्यानंतर काय दिलेलं आहे, तर त्याचे 3 विषयाची दिलेले आहे पुढच्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, पुढच्या 3 विषयाची दिलेलं आहे, म्हणजे 82 आणि 3, तर हे टोटल 6 दिवसाची यांची निघून जाते. ठीक आहे, आता 75 त्रिक, तर 5 त्रिक 15 आणि 7 त्रिक 21 आणि 1 22 म्हणजे 225. ठीक आहे, त्यानंतर याची तिप्पट करू, तर 3 दुनी 6 आणि 8 त्रिक 24 246. आता हे काय झालेलं आहे इथे, ही झाली याची पूर्ण 8 दिवसाची. ही किती दिवसाची झाली याची 8 दिवसाची. त्यानंतर ही किती झाली याची 3 दिवसाची, आणि हे पुढची 2 दिवसाची. तर 3 आणि 3 6 दिवसाची दिलेली आहे आपल्याला. आता यांची बेरीज केली तर 3 आणि 3 6 दिवसाची आपल्याला भेटून जाईल. त्यानंतर जे आहे तर आपल्याला पुढच्या 2 विषयातील विचारलेले आहे, तर यांची बेरीज करू आपण. 6 आणि 5 1101, हात चाला 1. ठीक आहे, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 2 2 4 म्हणजे 471 जे आहे तर ते टोटल याचे जे 6 विषय आहे तर ती त्याची सरासरी आहेत, तर ती किती आली 471. आणि 8 विषयाची जी आहे तर ती किती दिलेली आहे, तर ती दिली आहे 671. तर याच्यामध्ये याला 648ला वजा करू याच्यामधून, जेणेकरून आपल्याला त्याच्या 2 विषयाची सरासरी भेटून जाईल. तर इथे 471 इथं न लिहिता 471 इथे लिहितो मी. ठीक आहे, त्यानंतर 8 1 7 आणि 14 7 7 आज झाले 1, म्हणजे इथे झाले 5 आणि हे झाले 177. ठीक आहे, तर ही याची किती दिवसाची आहे टोटल, तर ही याची आहे 2 दिवसाची सरासरी. तर 2 दिवसाची सरासरी आहे, तर एका दिवसाची सरासरी किती विचारून आता, तर याला 2 भाग देऊ. ठीक आहे, 177ला 2 भाग देऊ, तर ते किती येते, बे 8 16 उरला 1, बे 8 16. ठीक आहे, म्हणजे 88. दोन्ही डिजिट सारखे पाहिजे, तर 88, तर 88 वाला एकच ऑप्शन आहे इथे, जे की ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे 88.5, आणि याचा अप्रॉक्सिमेट भाग जातो 7 असल्यामुळं 2ची कसोटी ती लागते.
तर शेवटी 2 0 2 4 6 किंवा 8 यापैकी असेल तर त्याला पूर्ण भाग जातो आणि जर का विषम संख्या असेल तर पूर्ण भाग जात नाही, म्हणून 88.5 जे आहे तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर हा प्रश्नसुद्धा त्याच बेसिकवरती होता. पहिले 8 विषयाचे सरासरी गुण दिले होते, तर एकूण गुण काढले आपण. त्यानंतर 3 विषयाचे दिलेले होते, याचेसुद्धा एकूण गुण काढले, ते आले 225. आणि त्याच्यानंतर 3 पुढचे जे विषय आहेत तर त्याचे सरासरी गुण काढले, तर ते आले 246. आणि 3 आणि 3 या 6 विषयाचे त्याचे एकूण गुण किती झाले मग 471. तर 471ला आपण 600 त्याचे टोटल 8 विषयाचे सरासरी गुण होते याच्यामधून कमी केलं. त्यानंतर ते आले 2 विषयाचे सरासरी गुण, तर आपण त्याला 2ने भागलं तर ते आलं 88.5, जे की या कन्सेप्टवरती क्लिअर होतं. तुम्हाला मी समजावून सांगतो याच्यामुळं याच्यावरती जे आहे तर तो वेळ होऊ शकतो, परंतु तुम्ही जर का हा क्वेश्चन स्वतः जर का सोडवायला घेतला तर तुम्हाला कोणाला काही डिस्क्राईब वगैरे काही करणार नाही आहे किंवा करायचं नाही आहे तुम्हाला डिस्क्राईब वगैरे, त्याच्यामुळे ते क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होतो. नाही तुम्हाला वाटेल की हा प्रश्न जे आहे तर खूप वेळ जाते याच्यामध्ये, तर तसं काही नाही. प्रत्येकाला समजून सांगावं लागते इथे, त्याच्यामुळं जे आहे तर ते इथे या पद्धतीने वेळ लागते इथे. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण टाईप 4. तर टाईप 4मध्ये काय दिलेलं आहे, तर एका आठवड्याची सरासरी विक्री दिलेली आहे त्याची 500 रुपये. पहिल्या 4 दिवसाची सरासरी 480 रुपये असून शेवटच्या 4 दिवसाची सरासरी 510 आहे. तर चौथ्या दिवसाची विक्री काढा. तर याच्यामध्ये डायरेक्ट जे आहे तर ते आपल्याला चौथ्या दिवसाची विक्री काढायची आहे. सेम क्वेश्चन तसाच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. फक्त याच्यामध्ये आठवड्यामध्ये एकूण किती दिवस असतात तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, नाही तर क्वेश्चन सुटत नाही. ठीक आहे. तर त्याची एका आठवड्याची सरासरी विक्री दिलेली आहे, तर ती आहे 500. आणि आठवड्यामध्ये किती दिवस असतात तर एकूण दिवस असतात 7. तर त्यांची बेरीज करू, गुणाकार करू. तर एकूण त्याची आठवड्याची जी विक्री आहे तर ती किती आलेली आहे, तर ती आलेली आहे 3500. ठीक आहे. त्यानंतर काय झालेलं आहे, त्याच्या 4 दिवसाची दिलेली आहे 480 गुणिलं किती दिवसाची दिली आहे 4. ठीक आहे. तर हे इथे 8 चोक 32, 8 चोक 32 उरले 3, 4 चोक 16, 16 आणि 3 19, म्हणजे हे किती झाले 1920. त्याची पुढच्या 4 दिवसाची दिलेली आहे आणि शेवटच्या 4 दिवसाची दिली आहे आणखी. ठीक आहे. शेवटच्या 4 दिवसाची किती दिलेली आहे, तर ती दिलेली आहे 510, तर ती शेवटच्या 4 दिवसाची. ठीक आहे. तर याची टोटल पाहू आपण. तर 4 1 4 आणि 4 5 20, ही त्याची नेक्स्ट जे आहे 4 दिवस, तर त्या 4 दिवसात दिलेलं आहे. तर आता तुम्ही जर का पाहाल तर आठवड्यात दिवस राहतात एकूण 7. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, पहिल्या 4 दिवसाची दिलेलं आहे आणि नंतरच्या 4 दिवसाची. तर त्यांनी याच्यामध्ये काय केलं, तर आठवड्यामध्ये असतात एकूण दिवस 7. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7, सॉरी याच्यामध्ये नाही, तुम्हाला काउंटमध्ये जे आहे ते सांगतो. 1 2 3 4 5 6 7 8. तर त्यांनी याच्यामध्ये काय केलं आहे की आपल्याला जे आहे तर ते सुरुवातीची 4 दिवसाची दिली होती. ठीक आहे. सुरुवातीची 4 दिवसाची दिली होती किती, सुरुवातीची 4 दिवसाची दिली होती 480. आणि त्यानंतर नेक्स्ट जे 4 दिवस आहे तर त्याच्यातनी जे आहे तर ते किती दिली होती त्याची, तर ते दिली होती 510. आणि त्यानंतर आपल्याला विचारली त्याची चौथ्या दिवसाची विचारली आहे. तर या दोघांचा आपण गुणाकार केला तर त्याला 1920 आणि 2040. तर आता याच्यामध्ये काय करू आपण, या दोघांचा अगोदर अधिक म्हणजे मिसळून देऊ एकात नाही, आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा येते तर ते याच्यामधून ॲड करून टाकू किंवा वजा करून टाकू. तर जे काही येईल ते आपल्याला चौथ्या दिवसाची त्याची विक्री. तर इथे जे आहे याला आपण सुरुवातीला मिळवून देऊ 0 4 2 6 9 9 2 1 3. तर हे किती झाले 3960. आणि आपल्याला त्याची 7 दिवसात दिलेली होती, किती दिली होती, तर ती दिली होती 3500. तर मग त्यातला जो एक दिवस एक्स्ट्रा आलेला होता त्याच्यामध्ये कोणता एक ते एक्स्ट्रा आलेला होता, तर तो 1 2 3 5 6 7. ठीक आहे. तर या पद्धतीमध्ये होतं ते. त्यानंतर आपल्याला काय दिलं होतं त्यांनी, सुरुवातीची 4 दिवसाची दिली होती. ठीक आहे. तर ती किती दिली होती, तर ती दिली होती 480. आणि त्यानंतर
पुढचे नेक्स्ट 3च दिवस राहतात, परंतु त्यांनी 4 दिवसात दिलेले आहे. तर म्हणजे त्यांनी 1 दिवस हा सुद्धा ॲड केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये. तर त्याची ती मिळून दिली 510. त्याच्यामुळे ही जी सरासरी आहे आणि टोटल 7ची दिली होती, तर ती किती दिली होती 3500. ठीक आहे. टोटल 7 दिवसात दिली होती तर ती आली 3500. परंतु आपल्याला टोटल 8 दिवसात किती आली तर ती 3960. ठीक आहे, 3960. तर ही एक्स्ट्रा काऊन आली, कारण की हे जे 4 जे आहे मधातने, तर तो पहिल्या 4मध्ये सुद्धा काउंट केलेला आहे आणि नंतरच्या 4मध्ये सुद्धा काउंट केलं आहे, त्याच्यामुळे ती एक्स्ट्रा आली. तर आता तीच आपल्याला एक्स्ट्रा जी आहे तर ती आपल्याला काढून टाकायची याच्यामधून, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपलं उत्तर भेटून जाईल. तर 3960 जे आहे त्याच्यामधून जर का 3500 आपण मायनस केले तर ते किती होतात, तर ते उत्तर 460. ठीक आहे, 460 जे की ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे 460. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता. तर सेम सुरुवातीचा जो किंवा याच्या अगोदरचा जो प्रश्न होता तर त्या बेसिकवरतीच हा प्रश्नसुद्धा आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही त्याला पाहून घ्या की कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. तर हा टाईप 4मधला क्वेश्चन आहे. एक नंबरचा. सॉरी, याच्या अगोदर एक पाहिला आपण, हा 2 नंबरचा क्वेश्चन आहे टाईप 4मधला. तर प्रश्न असा आहे, मे महिन्यातील एका आठवड्याचे सरासरी तापमान 43.2 सेल्सिअस आहे. यातील पहिल्या 5 दिवसाचे सरासरी तापमान 43.6 अंश सेल्सिअस आहे व शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान 42 अंश सेल्सिअस आहे. तर 5व्या दिवसाचे सरासरी तापमान किती, असं विचारलं आपल्याला. तर याच्यामध्ये सुद्धा काय दिलं त्यांनी कन्सेप्ट, एका आठवड्याची. तर एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, तर 7. 3, 4, 5, 6 आणि हे 7. तर त्यांनी काय केलं, पहिल्या 5 दिवसाची सरासरी दिली 43.2. म्हणजे पहिल्या 5 दिवसाची सरासरी दिली त्यांनी 43.2. आणि त्यानंतर काय केलं, शेवटच्या 3 दिवसाची सरासरी तापमान 42 अंश सेल्सिअस. शेवटच्या 3 दिवसाची म्हणजे हा 5 जो आहे तर तो त्याच्यामध्ये त्यांनी रिपीट केलेला आहे. आणि त्याचं किती दिलेलं आहे, तर ते दिलेलं आहे 2. आणि टोटल जे आहे तर एकूण 7 दिवसाचं जे सरासरी तापमान दिलेलं आहे तर ते किती दिलेलं आहे, तर 43.2 अंश सेल्सिअस. तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, तर यांचा पहिल्या अगोदर 5 दिवसाचं किती होतं त्यांचा गुणाकार करावा लागेल. त्यानंतर या दोघांचा आणि यांचा अधिक म्हणजे यांची बेरीज करून याच्यामधून वजा केलं तर आपल्याला जे आहे तर ते 5व्या दिवसाची ते सरासरी भेटून जाते इथे. तर आपण आता तसंच करू. इथे सुरुवातीला काय करू आपण, 43 किती आठवड्याची, तर 7 गुणिले 43.2. 43.2. तर 7 दुनी 1404, हा चाला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22 आणि 7 चौक 28 आणि 1 7 त्रिक 21, 2 7 चौक 28 आणि 30. म्हणजे 3024 जे आहे तर ते त्याची एका आठवड्याची जी आहे तर ते सरासरी तापमान आहे. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे त्यांनी, सुरुवातीच्या 5 दिवसाची सरासरी तापमान दिलेलं आहे. तर सुरुवातीच्या 5 दिवसात किती दिलं त्यांनी, 43.6. 43.6. तर हे किती येते, 5 दिवसात दिलेलं आहे ना. 6 पंच 30 आणि 5 त्रिक 15 आणि 3 1808, हात चाला 5 चौक 20 आणि 1 21. म्हणजे 218 जे आहे, एक पॉईंट आहे तिथे. तर 218 हे 5 दिवसाची सरासरी एकूण तापमान आहे 5 दिवसाचं. आणि त्यानंतर आपल्याला आता 3 दिवसात काढावं लागेल. किती 3 दिवसात किती दिलं आहे, 42. तर सरळ 42 गुणिले 3, तर 3 दुनी 6 आणि 4 त्रिक 12. हे टोटल झालं 126 3 दिवसाचं. आणि 5 दिवसात झालं 218. तर 218 आणि 126, 218 आणि 126. तर या दोघांची आपण अगोदर सुरुवातीला बेरीज करू. तर ते किती येते, 8 आणि 6 14 4, हात चाले 1 2 आणि 2 4, हात चाला सॉरी हात नाही त्याचा 2 आणि 1 3, म्हणजे 344 झालं. ते टोटल 8 दिवसाचं, सॉरी 7 दिवसाचं जे आहे, 8 दिवसाचं, सुरुवातीचे 5 दिवस आणि त्यानंतरचे 3. तर 8 दिवसात टोटल किती झालं, तर ते झालं 344. आणि याच्यामध्ये किती झालं, इथं पॉईंट येते, तर 302.4 हे झालं पूर्ण 7 दिवसाचं. आता 344 हे जे आलेलं आहे ते पूर्ण 8 दिवसाचं किती, 344. त्याच्यामधून आपण काय करू, 302.4 जे आहे तर त्याच्यातून मायनस करू. ठीक आहे, तर 10मधून 6 गेले
10मधून 4 गेले, उरले 6 आणि शेवटी 6 असणारा एकच ऑप्शन आहे जे की 41.6. तरी पण आपण पाहू 10मधून 4 गेले, 6 राहिले, हातचा इथं आला 1, त्यानंतर 4तून 3 1, हातचा आला परत 1, 4तून 1 3 आणि 3 असे 3 0 म्हणजे 1. 4तून इथे हातचा नाही येणार, इथे सरळ सरळ 4तून 2 गेले, सरळ सरळ 4तून 2 गेले, तर इथे 4तून इथे 3 गेले, तर उरला 1 आणि 4तून इथं हातचा आला 1, 4 4 41.6 जे आहे तर ते याच्यामध्ये एवढं जे आहे त्याच्यावर उत्तर येणार आहे. तर याच्यामध्ये सुद्धा मागचा जो प्रश्न पाहिला आपण त्याच्यासारखंच आहे. तर मे महिन्याची आठवड्याची सरासरी दिली होती त्यांनी, तर ती दिली होती टोटल 43.2 आणि एका आठवड्याची होती ती. पहिल्या 5 दिवसाची दिली होती 43.2. त्यांचं आपण काय केलं इथे, तर इथे काय केलं आपण अगोदर 7 दिवसाची काढून घेतली, त्यानंतर जे आहे तर ते 5 दिवसाचं आणि शेवटच्या 3 दिवसाचं. तर ते हे आलं 5 दिवसाचं आणि 126 आलं होतं हे 3 दिवसाचं. तर हे 302.4 आलं होतं. तर 344मधून आपण हे 302.4 जे आहे ते वजा केले, तर आपलं उत्तर आलं 41.6. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक ऑप्शन 4मध्ये दिलेलं आहे. तर त्यानंतर पाहू आपण पुढचा टाईप. तर पुढचा टाईप पाहू. तर हा टाईप नंबर 5 आहे. तर यामध्ये जे आहे तर यासारखे सुद्धा प्रश्न जे आहे तर ते प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं हे जे टाईप आहे तर ते आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये पाहू आपण काय आहे तर एका वर्गातील 16 मुलांची सरासरी वय 15 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 3 वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती हे आपल्याला असं विचारलं आहे. तर याच्यामध्ये काय विचारलं त्याने, 16 मुलांची सरासरी वय दिलेलं आहे 15 आणि वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 3 वर्षांनी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती. तर आत्तापर्यंतचे हे जे होते ते गणित, तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे तर ते गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन केल्याशिवाय काही पर्याय नव्हता. म्हणजे त्याच्यामध्ये काही ट्रिक वगैरे लागण्याचे काही चान्स नव्हते. परंतु आता हे जे गणित आहे तर ते तुम्हाला मी आपल्या शॉर्ट मेथडने सांगतो की कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते, जेणेकरून तुम्हाला आहे तिथे हा प्रश्न मोस्टली रिपीटेड क्वेश्चन असतो आणि पोलीस भरतीचा हा फेवरेट क्वेश्चन आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न विचारला जातो आणि याला आपण कसं 2 सेकंदामध्ये उडवतो आपण, तर ते याच्यामध्ये पाहू. तर इथे काय दिलेलं आहे, इथे अगोदर मुले घ्यायची आणि इकडे घ्यायची सरासरी, त्यांची सरासरी. ठीक आहे. तर मुले दिलेली आहे आणि त्यांची सरासरी. तर किती दिले आहे इथे, 16 मुलांची सरासरी किती दिलेली आहे, 15 वर्ष. त्यानंतर वर्ग शिक्षकाचे वय मिळवले, म्हणजे मुलांमध्येच माणसामध्येच ॲड करावं लागेल ना त्याला. तर 16 आणि 1 वर्ग शिक्षक मिळवला तर किती झाले ते 17. आणि आता त्यांची सरासरी कितीने वाढते, 3 वर्षांनी वाढते. तर 15 होते अगोदर, 15मध्ये जर का 3 वाढवले आपण तर ती किती होते 18. म्हणजे हे किती, आता याची वजाबाकी, ही कितीने वाढली, -1ने वाढली आणि ही किती तर +3ने. आता काय करायचं इथे, तर आपल्याला विचारलं वर्ग शिक्षकाचे वय किती. तर वर्ग शिक्षकाचे वय, तर ही जी कन्सेप्ट आहे तर याला इकडं किंवा खालच्याला, जर का इकडच्याला खालच्याला गुणाकार केला तर इकडल्याचा वरच्यासोबत गुणाकार करायचा. म्हणजे काय होते, तर इथे 18 1 18 आणि यांचा बेरीज करायची आणि 16 48. म्हणजे आता यांचं जे आहे ते बेरीज करू आपण. 8 आणि 8 16 6, हातचा आला 1 आणि 4 आणि 2 6, म्हणजे 66 वर्ष जे आहे तर ते त्या वर्ग शिक्षकाचं वय आहे. तुम्ही एक तर परंतु याला जर का आपण इथे खालती गुणाकार केला तर इकडला जे आहे तर तो वरच्यासोबत गुणाकार होईल तसा. आणि जर का तुम्हाला जर का तसं करायचं नसेल तर मग इथे काय करायचं, इथे जर का इथे गुणाकार केला आपण 3चा, जर खालच्यासोबत केला गुणाकार, याला जे आहे तर ते वरच्यासोबत गुणाकार करायचा. तर इथे काय होईल मग, तर 17 + 51 अधिक 15 × 15, म्हणजे 15 आणि 51 हे किती होते, हे सुद्धा 66च होते. आणि 66 वर्ष वय जे आहे तर ते त्या वर्ग शिक्षकाचा आहे. तर हा एकदम सोपा प्रश्न होता, म्हणजे ट्रिकने गेलो तर आपला एकदम सोपा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय केलं सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला. तर आपल्याला काय दिलं होतं, इथे मुले लिहून दिली आपण, त्यानंतर इथे सरासरी.
तर 16 मुलं होती, त्यांची सरासरी दिली होती 15 वर्षे आणि त्याच्यामध्ये एक शिक्षक ॲड केला, म्हणजे 16 होती, तर याच्यामध्ये एक ॲड केल्यानंतर किती होती 17 आणि तर त्यांची सरासरी किती वाढते 3 वर्षांनी वाढते, म्हणजे 15मध्ये 3 टाकले आपण तर किती होते 18. आता यांचा याची वजाबाकी करू आपण, याचे आले 3 आणि याचा आला 1. तर आता इकडच्याचा इथं गुणाकार केला तर इकडल्याचा वरच्यासोबत, जर का आपण इकडल्याचा खालच्यासोबत केलेला असेल तर इकडल्याचा वरच्यासोबत आणि इकडल्याचा जर का याच्यासोबत केला तर इकडला हा वरच्यासोबत. तर या पद्धतीने हे गणित आहे, तर ते इझिली आरामात सॉल्व्ह होऊ शकते. तर त्यानंतर पाहू आपण आणखी याच्यावरती प्रश्न. टाईप नंबर 5मध्ये हा 2 नंबरचा प्रश्न आहे. 20 मुलांच्या गटाची सरासरी वजन 35 किलोग्राम आहे. नवीन एक मुलगा गटात आल्याने गटाची सरासरी 2.5 kg कमी झाली. 2.5 kgनं कमी झाली. तर नवीन मुलांचे सरासरी वजन किती? तर हा सुद्धा प्रश्न आपण त्याच पद्धतीने कसा सॉल्व्ह होते तर ते पाहू. तर इथे काय दिलेलं आहे, सुरुवातीला लावून घ्यायचं इथं मुले आणि इकडे त्याची सरासरी किंवा त्याचं वजन दिलेलं आहे इथे, तर ते सरासरीमध्येच आहे. सरासरीमध्ये तर 20 मुलांचे दिलेलं आहे किती 35 किलोग्रॅम आणि त्यानंतर नवीन एक मुलगा आला तर मुलामध्ये ॲड होईल तो. तर इथं किती अगोदर होते सुरुवातीला 20, आता एक आल्यानंतर किती होईल 21 आणि आता 35 किलो होतं हे, तर याच्यामधून 2.5 kg जे आहे तर ते कमी झालं. तर 35मधून जर का 38 कमी झालं तर किती राहिलं 33.5. एक मिनिट, 35मधून जर का 2.5 कमी केलं आपण तर 10तून 5 केलं 5 आणि 2.5 आणि ते आणि ते 3 म्हणजे 33.5 बरोबर आहे. 33.5 ठीक आहे. गटाची सरासरी 2.5 किलोने कमी झाली. तर सुरुवातीला काय होत होतं अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं आपण, त्याच्यामध्ये जी आहे सरासरी वाढत होती. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला विचारलं, त्यांनी सांगितलं की सरासरी जी आहे तर ती कमी झाली. तर ती कमी झाली तर आता इथे वाढ कितीची आहे, इथं 1ची वाढ आहे आणि इथे 2.5 kgची घट झालेली आहे, म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे याच्यामध्ये. तर इथे काय करायचं आता नेक्स्ट स्टेपमध्ये, तर तुम्हाला सांगितलं की मी इकडल्याचा याच्यासोबत गुणाकार आणि हा जो आहे इकडल्याचा जर का खालच्यासोबत गुणाकार केला तर या 2.5चा वरी गुणाकार करायचा, म्हणजे 25 दुनी 50. ठीक आहे, 25 दुनी 50 आणि त्याच्यावरती एक शून्य आणि इथं पॉईंट असल्यामुळं एक शून्य इथे, म्हणजे हे झाली टोटल याची 50. यांचा गुणाकार झाला, या दोघांचा गुणाकार झाला 50 आणि इथे 33.1चा जो आहे तो 33.5चा, म्हणजे 33.5च येते तो आणि 50मधून त्याला आपल्याला सांगितलं त्यांनी की 2.5ने सरासरी जी आहे तर ती कमी झालेली आहे. तर कमी झालेली आहे म्हणजे 33.5 जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये कमी करावं लागेल. तिथं वाढत होती तर आपण तिकडे वाढवलं त्याला आणि इकडे कमी झाली तर याच्यामध्ये मायनस करतो आपण. तर 50मधून जर का 33.5 काढले आपण तर ते किती उरते, तर ते 17.5 उरते, जे की ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता आणि तुम्हाला जर का ही ट्रिक जर का आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का ही कन्सेप्ट समजलीसुद्धा असेल तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर का बरोबर असेल तर मी तुम्हाला लाईक देतो. तर 3 नंबरचा प्रश्न बेसिक प्रश्न आहे, हा त्याच्यासारखाच आहे. 25 मुला सरासरी वजन 28 दिलेलं आहे. 2 समान मुलांचे वजन सरासरी असल्यामुळे 3.5 kgने वाढले, तर नवीन प्रत्येकी मुलांचे सरासरी वजन किती? तर हा जर का प्रश्न आला तर हा प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर पाहू आपण पुढचा टाईप, जे की टाईप नंबर 6 आहे. 15 माणसाच्या गटातून 57 वर्षाचा मनुष्य गटाबाहेर पडला व त्याचवेळी नवीन मनुष्य जो आहे तर गटामध्ये आला. त्यामुळे गटाची सरासरी जी आहे तर ती 1.75 वर्षांनी वाढले, तर नवीन माणसाचे वजन किती? तर याच्यामध्ये सुद्धा त्याच टाईपचा प्रश्न आहे हा. तर याच्यामध्ये काय झालं आहे, 15 माणसाच्या गटातून एक 57 वर्षाचा मनुष्य जे आहे तर तो गेलेला आहे, तर तो निघून गेलेला आहे. त्याचवेळी नवीन मनुष्य गटात आला, म्हणजे सरासरी माणसामध्ये जे आहे तर ते काही फरक ते झालेला नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळे गटाची सरासरी जी आहे 1.75
वर्षांनी वाढली. सरासरीवरती फरक पडलेला आहे, परंतु गटामध्ये जेवढे होते अगोदरचे तेवढेच इथे आतासुद्धा राहणार आहे. तर त्याच टाईपमध्ये क्वेश्चन आहे हा. ते एक स्टेप थोडीशी तुम्हाला समजली पाहिजे की इथे नेमकं काय करायचं. तर इथे सुरुवातीला घेतले होते आपण मूल्य, आणि त्यानंतर आपण याची काय घेतली होती, सरासरी. ठीक आहे. तर आता इथे मूल्य तर नाही आहे, तर माणसे दिलेली आहे. तर माणसे समजा इथे मुलांच्या जागी माणसे दिलेली आहे इथे, तर त्याला आपण मेन लिहू. तर इथे किती होते, 15 माणसं होते, आणि ते एक 57 वर्षाचा मनुष्य गटाबाहेर पडला. ठीक आहे, 57 वर्षाचा. त्यामुळे काय झालं, आणि एक नवीन व्यक्ती आलेला आहे. म्हणजे अगोदर 15 होते, त्याच्यातून एक गेला, 14 झाले, परत एक आला, म्हणजे हे परत झाले आहेत 15. म्हणजे व्यक्ती जे आहे तर ते तेवढेच राहिलेले आहेत. पण त्याच्यामुळे काय झालं की गटाची सरासरी जी आहे तर ती 1.75 वर्षांनी वाढली. तर ती गटाची सरासरी 1.75 वर्षांनी वाढली. म्हणजे जर का त्याची सुरुवातीला जर का त्यांची 57 होती, तर 1.75 म्हणजे 58.75 जी आहे तर ती त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये किती, 1.75 वाढ झालेली आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथे जे आहे तर ते सुरुवातीला जेवढे होते व्यक्ती तेवढेच आहेत, कारण की एक गेला आणि एक परत आला याच्यामध्ये. याच्या अगोदरचा जो टाईप होता त्याच्यामध्ये काय होत होतं, तर फक्त एक नवीन ॲड होत होता. याच्यामध्ये काय, एक गेला आणि एक आला. म्हणजे सुरुवातीला 15 होते, तर ते एक गेल्यानंतर 14 झाले, आणि परत एक आल्यानंतर पुन्हा 15 झाले ते. म्हणजे याच्यामध्ये काही वाढ होत नाही तिथे माणसामध्ये. ठीक आहे. तर इथे एक येईल 0, आणि इथे किती येते, 1.75 यांची वजाबाकी केली तर आता काय करायचं, इथे नवीन माणसाचे वजन विचारलं पाहिजे. तर परत तसंच सेम जो तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगितलं होतं मी, तर इथून याच्यासोबत गुणाकार केला, तर इकडला जो आहे तर तो याच्यासोबत गुणाकार करायचा. तर याच्यासोबत जर का गुणाकार केला तर इथे जे आहे तर ते 0 काउंट करा तुम्ही, परंतु 57 जे आहे तर ते जसं तसे लिहायचे इथे. तर 57 गुणिले 0 केल्यावर 0 येते, परंतु आपली ट्रिक जी आहे तर ती सरासरीची आहे, त्याच्यामुळे इथे 57 आहे, तर ते 57 घेऊ आपण. आणि त्यानंतर 15 गुणिले 1.75, आता यांचा गुणाकार आणि बेरीज करायची. तर आपण युनिट डिजिट जे आहे तर ते लावून पाहू. तर 15×75. ठीक आहे. म्हणजे शेवटी जे आहे तर ते 0.5 यायला पाहिजे. तर हे 2 आहे त्याच्यामध्ये ऑप्शन. ठीक आहे. तर 15 एक 15 म्हणजे 15×75. तर यांचा गुणाकार करू आपण 1.75 सोबत 15चा. 15.15×5 5 8 7. 15 7 105. 105 आणि 7 किती आलं, 112. 112 2 8 आले 11. आता 15 1 15. 15 आणि 11 किती होते, तर हे होतात 26. ठीक आहे. 26.25. आणि याला जे आहे 15, आणि यांचा गुणाकार किती आला, 15 1 15. 15 आणि 11 26. 26.25. तर याच्यामध्ये 57मध्ये हे आणि याला 57मध्ये मिळून टाकायचं. तर किती यायला लागले, शेवटी 25 येणार. शेवटी तर ऑप्शनमध्ये दोन्ही याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आहे 25 25. त्यानंतर 7 आणि 6 13. 3 हातचा आला 1, 5 आणि 3 8. म्हणजे 83.25 हे जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की ऑप्शन 2मध्ये दिलेलं आहे. 83.25. तर हा टाईपसुद्धा त्याच पद्धतीवरती होता, फक्त थोडंसं जे आहे याच्यामध्ये एक स्टेप थोडीशी तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं व्यक्ती गेला ॲड करायचा की व्यक्ती निघून गेला मायनस करायचा. तर ही कन्सेप्ट जी आहे तर ही जर का क्लिअर झाली तुमची, तर या टाईपचे प्रश्न जे आहे सरासरीमध्ये, आणि मोस्टली यासारखेच प्रश्न जे आहेत तर ते सरासरीमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळं हे टाईप जे आहे तर हे टाईप महत्त्वाचे ठरतात, आणि यालासुद्धा आपण आपल्या शॉर्ट ट्रिकने सॉल्व करत आहोत. तर तुम्हाला जर हा प्रश्न समजला असेल तर ठीक, नाही तर दुसरा जो प्रश्न आहे तर त्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला समजून जाईल, आय होप. तर प्रश्न असा आहे, टाईप नंबर 6चा दुसरा हा प्रश्न आहे. 8 माणसाच्या एका गटातून एक मनुष्य बाहेर पडला. ठीक आहे. त्याचवेळी त्याचे 84 वजनाचा एक मनुष्य त्याला, त्यामुळे सरासरी वजन मनुष्य जे आहे तर तो आला. याच्यामध्ये थोडीशी एरर आहे. तो एक गेला, एक मनुष्य बाहेर पडला, त्याचवेळी 84 केजी वजनाचा एक मनुष्य परत आला, आणि त्यामुळे सरासरी वजन जे आहे तर ते 1.85 किलोग्रॅमने
कमी झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मागच्या गणितामध्ये जे आहे तर ते वाढले होते, तर म्हणून आपण प्लस केलं होतं. याच्यामध्ये जे आहे तर ते 1.25ने कमी झालेले आहे, तर ते आपल्याला मायनस करावं लागेल. तर सेम तीच इथे मेन आणि त्यांचा सरासरी म्हणजे ॲव्हरेज. तर 8 माणसे होती, त्याच्यामधून बाहेर पडला आणि 84 होते त्यांचे सुरुवातीला वजन. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक व्यक्ती जो आहे तर तो याच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे याच्या 8मधून सुरुवातीला एक निघून गेला. ठीक आहे. एकदा निघून गेला आणि एकदा परत आला याच्यामध्ये, तर काही फरक होणार का याच्यामध्ये? नाही. तर त्याच्यामुळं जे आहे सुरुवातीला 8 होते, तर इथे सुद्धा 8च राहणार. आणि त्यानंतर त्यांच्या सरासरीवरती काय फरक पडला, तर इथे 8च राहिले आणि त्यांच्या सरासरीवरती 1.25ने जे आहे तर ती सरासरी कमी झालेली आहे. ठीक आहे. तर ती किती झाली मग? 84 अजून एक केला 83, म्हणजे याच्यामध्ये किती झाले हे इथे जे आहे तर कितीने कमी झाले? 1.25ने. 1.25ने कमी झाले म्हणजे 82.5 जे आहे तर ती एवढी त्यांची 1.25ने कमी झाल्यावरती याची सरासरी येईल. तर इथे काय फरक होईल याच्यामध्ये? तर इथे जे आहे तर तो काही फरक पडणार नाही आणि याच्यामधून कितीचा फरक पडेल? 1.25चा. त्याच्यामध्ये कितीचा फरक पडेल? 1.25चा. आणि त्यानंतर आता परत तीच ट्रिक आपलीवाली जी क्रॉस मल्टिप्लिकेशनची आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन इथून याला गुणाकार करायचा आणि इकडून इकडच्या सोबत. तर इकडे काय येईल? 84. तुम्हाला सांगितलं तुम्ही ॲव्हरेजची ट्रिक पाहत आहो, डायरेक्ट काही गुणाकार नका लावू इथे. आणि इकडला जे आहे तर तो 125चा 8 सोबत गुणाकार केला. 125चा जो आहे तर तो जर का 8 सोबत गुणाकार केला आपण, तर याचा किती येते? 1000. ठीक आहे. 1000 म्हणजेच याचे 2 पॉईंट काढले तर ती राहते फक्त 10. आणि 84मध्ये आता मिसळवायचे का की वजा करायचे? तर इथे दिलेलं आहे त्यांनी, तर किलोग्रॅमने कमी झालेलं आहे. म्हणजे जे आहे 84मधून आपल्याला 10 कमी करायचे, म्हणजे ते किती उरतात? 74, जे की ऑप्शन 3मध्ये दिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर. तर प्रश्न एकदम बेसिक होता. फक्त तुम्हाला जे आहे तर ती थोडीशी अटेन्शन किंवा अंडरस्टँडिंग थोडीशी झाली पाहिजे क्वेश्चनबद्दल, की नेमका प्रश्न सांगत काय आहे त्याच्याबद्दल. तेवढं जर समजलं तर या टाईपचे क्वेश्चन जे आहेत तर ते आरामात सॉल्व होऊन जातील. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. टाईप नंबर 7. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एका दुकानदाराचे 12 महिन्याची सरासरी 56 रुपये आहे. त्यातील पहिले 6 महिन्याची सरासरी 6 महिने असायला पाहिजे इथे. 6 महिने सरासरी 42 रुपये 6 महिन्याची दिलेली आहे आणि 6 महिन्याची आपल्याला विचारलेली आहे. तर या टाईपचा असा प्रश्न असायला पाहिजे. तर आपण याला सोडून पाहू. प्रश्नामध्ये थोडंसं एरर आहे, परंतु आपण तरी सोडून पाहूया. तर सुरुवातीला 12 महिन्याची दिलेली आहे त्याची 56. ठीक आहे. त्यानंतर पहिले 6 महिन्याची सरासरी 42 नसून आय थिंक इथे 42. आता हा प्रश्न राहू द्या, कारण की याच्यामध्ये थोडीशी एरर आहे. प्रश्न नेमका समजलाच नाही आपल्याला, तर तो कसं सॉल्व होणार? तर इथे काय पहिले सहा महिन्याची सरासरी 42 रुपये 600. प्रश्न थोडासा रॉंग आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न स्किप करतो मी. पाहू आपण हा दुसरा प्रश्न. त्याच बेसिकवरती आहे आणि सेम टाईप आहे हा. फक्त याच्यामध्ये जे आहे टाईप जे आहे 7 जे आहे टाईप तर जशाच तसे आहेत. फक्त त्याच्यामध्ये जे आहेत तर प्रत्येक टाईपचे 2-2 प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर त्याच्यामुळे तो प्रश्न गेला तरी काही नाही. याच्यामध्ये आपण ती कन्सेप्ट जी आहे तर ते क्लिअर करू. एका दुकानदाराने पहिले 60 दिवसात 31 रुपयाच्या वस्तू विकल्या. पहिल्या 30 दिवसात सरासरी 1800 रुपयाच्या वस्तू विकल्या. तर राहिलेल्या 30 दिवसांची एकूण विक्री किती? तर हाही सुद्धा बेसिकच पॉईंट आहे, म्हणजे बेसिकच क्वेश्चन आहे. आणि सुरुवातीचे जे पाहिले आपण क्वेश्चन तर त्याच कन्सेप्टवरती हा सुद्धा आहे. तर 60 दिवसाची किती आहे त्याची सरासरी विक्री? तर ती आहे 3100. आणि त्यानंतरची जी आहे 30 दिवसाची सरासरी विक्री किती आहे त्याची? तर ती आहे 1800. आणि शेवटची आपल्याला विचारलेली आहे. तर याच्यामध्ये काय होते, यांचा गुणाकार करायचा आणि यांचा गुणाकार करून जर का आपण वजा केलं तर डायरेक्ट जे आहे तर ते उत्तर निघून जाते इथे. तर यांचा आपण आता गुणाकार करू.
6 एक 6 आणि 6 त्रिक 18 आणि त्याच्यावरती 3 शून्य, म्हणजे हे जे आहे 1,86,000 हे त्याची टोटल 60 दिवसाची जी आहे तर ती विक्री आहे त्याची. आणि पहिल्या 3 दिवसाची किती आहे, सॉरी 30 दिवसाची, तर ती 18 त्रिक 54, ठीक आहे. आणि त्यानंतर 3 शून्य, म्हणजे 54,000 जी आहे तर ती त्याची विक्री झाली पहिल्या 30 दिवसाची. आता याच्यामध्ये काय तर राहिलेल्या 30 दिवसाची एकूण विक्री किती, तर ही झाली टोटल 60 दिवसाची आणि ही झाली हिची पहिल्या 30 दिवसाची. तर याला त्यामधून जर का वजा केलं 0शी 0 आणि 6तून 4 2 आणि 18मधून 5 13 आणि हे 2, तर त्याच्यात 30 दिवसाची जी आहे तर ती आपल्याला एकूण विक्री विचारलेली आहे. 30 दिवसाची एकूण विक्री किती, तर ती 30 दिवसाची किती एकूण विक्री किती आहे, तर 1,32,000 रुपये. आणि त्यानंतर जर का विचारलं असतं तर एकूण 30 दिवसाची सरासरी किती, तर मग काय केलं असतं आपण 1,32,000 भागीला 30 केलं असतं. 3 आणि 2 5 आणि 6 म्हणजे भाग जाते पूर्ण, तर 3 चोक 12 आणि 3 चोक 12, ठीक आहे. म्हणजे 4,400 जे आहे तर ती त्याची 30 दिवसाची सरासरी विक्री आली असते. तर या टाईपचा हा प्रश्न होता आणि याच्या अगोदरचा प्रश्नसुद्धा याच बेसिकवरती होता. आणि सेम बस कॅल्क्युलेशन करायचं याच्यामध्ये, आणि जिथे कॅल्क्युलेशन करायचं आहे तर तिथे कॅल्क्युलेशन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं यासारखे प्रश्न आहे तर ते थोडेसे विद्यार्थ्यांना कॉम्प्लिकेट वाटतात कॅल्क्युलेशन. आणि जर का कॅल्क्युलेशन स्किल किंवा मेथड जर का चांगली असेल तर त्यासारखे प्रश्न तुम्हाला आरामात सॉल्व्ह होऊन जातील. त्यानंतर पाहू आपण पुढचा टाईप. तर हा टाईप जो आहे तर टाईप नंबर 7 आहे. गणित व इंग्रजी यांची सरासरी एकूण 81, इंग्रजी व विज्ञानाची जी आहे तर ती आहे 78, विज्ञान गणित 93 आहे. तर फक्त गणिताचे एकूण गुण किती, तर याच्यामध्ये जे आहे सब्जेक्ट आहे तर ते अल्टरनेट दिलेले आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिलेले आहे, गणित आणि इंग्रजी यांची 81, यांची किती दिलेली आहे 81. त्यानंतर इंग्रजी आणि गणित, परत इंग्रजी आणि विज्ञानाची दिलेली आहे सायन्स, किती दिलेली आहे 78. आणि त्यानंतर गणित आणि विज्ञान, सायन्स आणि गणिताची दिलेली आहे तर ते किती दिलेले आहे, तर ते दिलेले आहे 93. तर आता याच्यामध्ये त्यांची सरासरी दिलेली आहे. यांना 2 करून पण आपण सॉल्व करू शकतो, ठीक आहे. आणि जर का त्या पद्धतीने जर का नसेल करायचं तर याच्यामध्ये आणखी एक शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला मी, जी की कमी वेळेमध्ये आपल्याला गणित जे आहे तर ते सॉल्व्ह होऊन जाईल. तर फक्त आपल्याला गणिताचं विचारलेलं आहे आपल्याला. तर सुरुवातीला तुम्ही हे पाहायचं की गणित दिलेलं कुठं आहे, गणित याच्यामध्ये दिलेलं आहे आणि गणित याच्यामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. तर ज्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांची जी आहे तर ती बेरीज करून घ्यायची. तर 81 आणि 93, तर 81 आणि 93ची बेरीज किती येते, तर 3 आणि 4 8 आणि 8 16 आणि 17 म्हणजे 174 जी आहे तर याची बेरीज दिलेली आहे. आणि आता गणित कुठं नाही आहे, आपल्याला काय विचारलं गणित, फक्त आपण गणितावरती फोकस करतो. ज्याच्यामध्ये गणित आहे त्यांना आपण ॲड केलं 93 आणि 81ला, ते आलं 174, ठीक आहे. आता गणित कुठं नाही आहे, तर गणित इथं नाही आहे, तर ते किती आहे 78. तर 78चे जे आहे जिथं नाही आहे तर ते त्याच्यामधून मायनस करून देऊ आपण. तर याचा वजाबाकी करू आता. तर 14मधून 8 गेले तर उरले 6, हातचाला 1, तर याच्यामधून 8 आणि हे किती उरले, किती झाले इथं 8 8 आणि 1 9, म्हणजे ही झाली 96, तर किती उरले 96, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर. तर आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, तर गणिताचे एकूण गुण किती, तर गणिताचे गुण किती, तर ते आहे 96. तर याच्यामध्ये परत सांगतो तुम्हाला एकदा काय केलं होतं. तर आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की गणित आणि इंग्रजी यांचे सरासरी गुण 81, इंग्रजी आणि विज्ञानाचे सरासरी गुण 78 आणि विज्ञान आणि गणित यांची सरासरी जी आहे तर ती 93 आहे. फक्त गणिताचे गुण किती, तर आपण गणिताचे विचारले त्यांनी, त्याच्यामुळे गणितावरती फोकस केला. आणि गणित कुठे कुठे आहे, तर गणित इथे आहे सुरुवातीला आणि गणित इथे आहे. तर यांची जी आहे तर ती आपण सुरुवातीला बेरीज केली या दोघांची, जिथे गणित आहे तिथे, तर ती आली 174. आणि त्यानंतर जिथे नाही आहे ती याची किंमत जी आहे तर ती त्याच्यातून कमी केली, तर ते किती आले 96. तर या पद्धतीने डायरेक्ट उत्तर आलं त्याचं. गणिताचं किती आले, तर 96 एकूण गुण फक्त गणितामध्ये. तुम्ही याला गुणाकार करून सुद्धा केला असतं, परंतु जिथे तुम्हाला सांगतो मी की आपल्या लेक्चरची थंबनेल जी आहे तर ती ट्रिक ही आहे. तर जिथे ट्रिक अवेलेबल आहे किंवा जिथे ट्रिक
कोणतंही गणित असो ते शॉर्ट पद्धतीने सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल. तर त्याच्यामुळं आपल्या चॅनलवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब करा. आणि तर मला यासोबत विजन गव्हर्नमेंट जे आहे तर ते नवनवीन भरतीचीसुद्धा अपडेट देणार आहे. तर त्याच्यामुळं आणि त्याच्यावरती ॲप्लिकेशनमध्ये आपल्या प्री मॉक टेस्ट आणि ॲडमिट कार्ड वगैरे आणि सगळ्याची गव्हर्नमेंट एक्झामचे जे नोटिफिकेशन आहे तर ते तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ती तुम्हाला जी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्याचा माहिती घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. तर इथे काय दिलेलं आहे तो सेम टाईपचा क्वेश्चन आहे. तर बेलाला मराठीत व इंग्रजीत सरासरी 65 गुण मिळाले. इंग्रजी आणि गणितात एकूण 70 गुण मिळाले. गणित आणि मराठीत सरासरी 80 गुण मिळाले. बेलाला फक्त मराठीत किती गुण मिळाले. तर हा टाईपचा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी ज्याच्यामध्ये विचारलं ते त्याच्यावरती फोकस करायचा आहे. तर फक्त मराठीत गुण किती, तर मराठीत गुण किती विचारले. तर सुरुवातीला पाहू आपण मराठी आणि इंग्रजी. तर याच्यामध्ये किती दिलेले आहे 65. इंग्रजी आणि गणितातनी किती दिले आहे 70. इंग्रजी आणि गणित किती दिलेलं आहे 70. त्यानंतर गणित आणि मराठी किती आहे 80. गणित प्लस मराठी याच्यामध्ये किती दिलेलं आहे 80. ठीक आहे. आता काय करायचं याच्यामध्ये फोकस करायचा. फक्त मराठीत विचारलेलं आहे म्हणजे मराठी कुठं आहे, मराठी इथे दिसत आहे मला आणि मराठी इथे दिसत आहे म्हणून 2 ठिकाणी दिसत आहे. तर दोन्ही याला आपण इथे प्लस करू. तर 8 आणि 6 14 आणि 5 145. ठीक आहे 145. आणि त्याच्यामध्ये काय गणित मराठी म्हणजे मराठी कुठं नाही आहे तर मराठी इथे नाही आहे म्हणजे त्याची किंमत किती आहे 70 जे आहे आपण त्याच्यामधून परत मायनस करून टाकू. ठीक आहे. तर यांची जर का वजाबाकी केली शेवटी 5 आणि 14तून 7 गेली 7 म्हणजे 75. ऑप्शन बी जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे. ते हा जो टाईप आहे तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व करता येते परंतु त्या पद्धतीच्या मागे लागून का तुम्ही जे आहे कमीत कमी वेळेमध्ये जे आहे तर ते गणित सुटण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला हे टाईम मॅनेजमेंट जे आहे तर ते तुम्हाला याचा फायदा मिळेल क्वेश्चन सोडवताना. तर त्यानंतर पाहू पुढचा टाईप नंबर 9. टाईप नंबर 9. जर का समान अंतर असेल तर सरासरी वेग काढायचं सूत्र. तर सरासरी सूत्र काढायचं जे आहे तर सरासरीचे वेग काढायचं सूत्र आहे तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि सरासरीमध्ये याच्यावरती या टाईपचे क्वेश्चन जे आहे तर ते म्हणतात आता सध्या जे आहे तर ते थोडेसे ॲडव्हान्स जे लेवलचे आहे तर ते क्वेश्चन विचारले जातात. नाहीतर हे सगळ्यात बेसिक टाईप जे आहे सरासरी वेग काढण्याचा तर तो याच्यामध्ये विचारला जातो. तर तो पाहू आपण सुरुवातीला की कशा पद्धतीने सॉल्व करतात ह्या टाईपचा प्रश्न. तर प्रश्न पाहू सुरुवातीला. एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर/h वेगाने कापते व मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर/h वेगाने कापते. तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. तर आपल्याला एक जी गाडी आहे तर ती पुणे ते मुंबई जी आहे तर ती 20 किलोमीटर/h या वेगाने जाते आणि परत येताना जी आहे तर ती 30 किलोमीटर/h या वेगाने जाते. तर तुम्हाला वाटेल की सरासरी जी आहे तर 20 आणि 30 50 आणि भागीला 2 करून 25 येईल. तर हे त्याच्यामध्ये कन्सेप्ट नाही आहे याच्यामध्ये. आणि याचं लावायचा प्रयत्नसुद्धा करू नका. नाही तर ऑप्शन त्याच्यामध्ये दिलं असतं तर मॅक्झिमम मी तोच मारला असतं. 30 आणि 20 50 भागीला 2 25 झाली सरासरी खतम. तर ते सरासरी वेग नाही आहे इथे. तर इथे जे आहे तर ते डिस्टन्सची कन्सेप्ट लागते इथे. ती डिस्टन्सची कन्सेप्ट लागते. तुम्हाला ते मी नेक्स्ट टाईपमध्ये किंवा जो आपला नेक्स्ट जे आपण ट्रेन जो शिकवणार आहोत किंवा टाईम स्पीड अँड डिस्टन्स तर याच्यामध्ये जे आहे पूर्ण चॅप्टर जे आहे तर ते एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला उरकून टाकणार आहोत आपण. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या आहे आपल्या विजन गव्हर्नमेंटशी कनेक्ट राहा. तर पाहू आपण या पद्धतीचा प्रश्न की कशा पद्धतीने याला सॉल्व करता येतात. ठीक आहे. तर इथे विचारलं त्यांनी सरासरी वेग काढा विचारलं ते. तर सरासरी वेग काढायचं सूत्र जे आहे तर ते एकदा पाहून घ्या तुम्ही. सरासरी वेग काढायचं सूत्र तर ते आहे 2 गुणिले x गुणिले y. तर इथे x जे आहे तर ते सुरुवातीचं अंतर आणि y जे आहे तर ते सुरुवातीची स्पीड दिलेली आहे दोन्ही पण. दोन्ही जे आहे तर एक्स वायमध्ये स्पीड टाकायची आणि त्यानंतर x प्लस y म्हणजे दोन्ही याची एकदा बेरीज करून टाकायची. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे 2
गुणिला एक्सच्या जागी 20 गुणिला वायच्या जागी 30 भागिला या दोघांची बेरीज. 20 आणि 30 किती होतात ते 50. 20 आणि 30 किती होतात 50. तर आता हा शून्य आणि हा शून्य गेला तर 5ने याला भाग देऊ. 5 चोक 20 आणि त्यानंतर यांचा गुणाकार. तर 4 त्रिक 12 आणि 12 दुनी 24. तर 24 जे आहे तर ती याची सरासरी स्पीड आहे, जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. किती आली ती सरासरी स्पीड 24 आणि ऑप्शन 1 मध्ये दिला आहे. तर ही सरासरी जी स्पीड आहे तर ती इथे कन्सेप्ट लागते. तर त्याच्यामुळे जी आहे तर ती कन्सेप्ट इथे लागते. कोणती वाली ही. पण याच्यामध्ये 2 3 4 प्रकार पडतात. याच्यामध्ये एक समान अंतर असेल तर, किंवा एवढं अंतर जे आहे या स्पीडने आणि त्यानंतर जे नेक्स्ट अंतर आहे दुसऱ्या स्पीडने, तर या टाईपचे सुद्धा याच्यामध्ये प्रश्न बनतात. परंतु ते इथं आपल्याला सध्या बघायचं नाही आहे. तर हे बेसिक प्रश्न आहे. तर याप्रती एक आणखी जे उदाहरण बनते तर ते पाहू आपण. टाईप 9 मधलं. समान अंतर असेल तर सरासरी वेग. तर समान अंतर असेल तरच ही सरासरी वेग लावता येते आपल्याला. कोणता तर ही 2xy अपॉन x प्लस वाय, म्हणजे 2x गुणिले वाय आणि छेदस्थानी x प्लस वाय. एक गाडी पुणे ते मुंबई ताशी 60 किलोमीटर/h वेगाने अंतर कापते. सुरुवातीचे मुंबई ते पुणे परतीचे अंतर 90 किलोमीटर/h वेगाने कापते. तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. तर सरासरी वेग काढण्यास सूत्रात असं तुम्हाला 2xy भागिला x प्लस वाय. त्यानंतर 2 आणि एक्सच्या ठिकाणी सुरुवातीचे वेग आणि वायच्या ठिकाणी 90. ठीक आहे. 2 गुणिला एक्सच्या ठिकाणी 60 आणि वायच्या ठिकाणी 90 भागिला दोन्ही याची बेरीज. 9 आणि 6 15 म्हणजे 150. ठीक आहे. आता इथे नेक्स्ट स्टेप काय करायची. हे शून्यशी हे शून्य गेला आणि 3 5 15 आणि 3 त्रिक 9 आणि 5 12 पंचे 60 आणि 12 त्रिक 36 आणि 36 दुनी 72. तर ते किती आला यांचा गुणाकार 72, जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे 72. सरासरी आहे त्या गाडीची सरासरी वेग किती तर ती आली 72. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. जेव्हा अंतर समान नसेल तेव्हा काय करायचं. जेव्हा अंतर समान नसेल तेव्हा काय करायचं. अंतर समान नसेल, हा टाईप 10 आहे, तो टाईप 9 होता. हा टाईप 10 आहे. एका गाडीने पहिले 60 किलोमीटर अंतर ताशी 30 किलोमीटर/h वेगाने कापले व पुढील 90 किलोमीटर अंतर जे आहे तर ते 60 किलोमीटर 90 किलोमीटर वेगाने 60 किलोमीटर अंतर कापले. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती. इथे काय झालं होतं तर इथे तीच गाडी होती, ती जी आहे तर ती 60 किलोमीटरने जात होती आणि 90 किलोमीटरने परत येत होती. परंतु इथे काय झालेलं आहे तर ही जी गाडी आहे तर पहिले 60 किलोमीटर अंतर जे आहे ठीक आहे तर ती जाते 30 किलोमीटर वेगाने आणि त्यानंतर जे पुढचे 90 किलोमीटर अंतर आहे तर ते 60 किलोमीटर वेगाने जाते. आता यांचा सरासरी वेग किती. तर इथे सुद्धा ती कन्सेप्ट लावून चालणार नाही आपल्याला, जी आपण मागच्या गणितामध्ये लावली होती 2 गुणिला x गुणिला वाय भागिला x प्लस वाय. तर इथे जर का तसं केलं तर इथे चुकून जाणार तुमचा प्रश्न, कारण की इथे आणि जे ऑप्शन आहे तर ते सुद्धा वेगळे आलेले आहे याच्यामध्ये. परंतु हे मी स्लाईड बनवलेली आहे. एक्झामिनर जो आहे तर तो हुशार असतो, तो जो आहे तर तो या अगोदरची कन्सेप्ट जी आहे तर ती या कन्सेप्टवर सुद्धा तो जो ऑप्शन आहे तर तो सेट करत असतो. कारण की विद्यार्थ्यांना माहिती आहे की या पद्धतीचे प्रश्न आहे तर या पद्धतीने सॉल्व करायचे. त्याच्यामुळं काय होते मॅक्झिमम विद्यार्थी जे आहे तर त्याच्यामध्ये चुकतात. परंतु आपल्याला तिथे चुकायचं नाही आहे, बिंग स्मार्ट बनायचं आहे. तर थोडंसं अभ्यास करतो तर पूर्णच करायचा, नाही तर करायचं नाही. बिनकामी टाईमपास करायचा नाही अभ्यासामध्ये. तर पाहू आपण की या पद्धतीचा प्रश्न आहे तर तसं कशा पद्धतीने सॉल्व करायचा. तर एक सूत्र लक्षात ठेवायचं आणि सूत्र लक्षात ठेवायचं काय, अंतर भागिला वेग, किंवा एक युनिव्हर्सल किंवा कुठं पण तुम्ही वापरू शकता ते टोटल डिस्टन्स
अपॉन टोटल टाईम, म्हणजे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. तर इथे टोटल डिस्टन्स किती होते मग? पहिले 60 किलोमीटर अंतर, 60 किलोमीटर अंतर आहे आणि त्याच्यानंतर 90. तर टोटल डिस्टन्स होते 150. ठीक आहे, 150 किलोमीटर टोटल अंतर झालं. परंतु आता टोटल टाईम काढायचा आपल्याला, टोटल टाईम. तर पहिले 60 किलोमीटर जे अंतर आहे तर ते 30 किलोमीटरच्या वेगाने, म्हणजे 60 किलोमीटर जे अंतर आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, ते किती काय येते? वेळ येते. आणि आपल्याला वेग विचारायला येते. तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, तर टोटल डिस्टन्स किती यायचं? 60. ते कितीच्या स्पीडनं घेतलं? तर तो 30 किलोमीटरच्या स्पीडने गेला. त्याच्यानंतर अधिक, तर हे किती? 90 किलोमीटर अंतर आहे आणि तो कितीच्या स्पीडने गेला? तर तो गेला 60च्या स्पीडने. तर ही झाले याच्या छेदस्थानी चालू आहे, हे जे काय चालू आहे तर याच्यामध्ये यांची जे आहे तर ते आपण बेरीज करून घेऊ, किंवा भाग झाली तर भाग देऊ आधी, त्यानंतर बेरीज करू. तर 30 2 60, तर इथं आले 2 आणि हा 0 आणि हा 0 गेला. तर 3 त्रिक 9 आणि 3 2 6. आता 2 आणि 2 कॅन्सल होत नाही इथे, कारण की इथे प्लस आलेला यामध्ये. तर म्हणून यांचा जो आहे तर तो गुणाकार करायचा सुरुवातीला. तर यांचा गुणाकार करू आपण. वरी जे आहे तर ते टोटल डिस्टन्स किती आहे? तर ते आहे 150. आणि इथे आहे 2/1 अधिक 3/2. तर या पद्धतीने काय करायचं? याचा गुणाकार इकडे 2 आणि 2चा गुणाकार करायचे होते 4 आणि 1 आणि 3, 4 आणि 3 7. तर इथे वरी किती येते? 7 आणि छेदस्थानी किती येते? तर दोघांचा गुणाकार 2. म्हणजे एवढं सॉल्व केलं आपण, ते किती आलं? 7/2. आणि हे लिहू आपण इथे 7/2 जे आहे 150च्या छेदस्थानी. तर आता इथे काय होते? इथे जे आहे तर हे वरती चाललं जाते, म्हणजे 1500च्या एक 150च्या बाजूला जाऊन बसते, म्हणजे 150च्या बाजूला जाऊन बसते, म्हणजे 150 गुणिले 2 होते आणि छेदस्थानी याच्या 7 होते. तर आता नेक्स्ट स्टेप काय याच्यामधली? तर 15 2 30, जे की आले 300 आणि छेदस्थानी आहे 7. तर याला 7ने भाग देऊ आपण आता. तर 7 चोक 28. तर ऑप्शन 4च्या जवळपास आहे का कोणता? तर 4च्या जवळपास जो आहे तर तो एकच ऑप्शन आहे, 36 आणि 7. 4चा ऑप्शन जो आहे तर 4ने सुरू होणार एकच आहे. ठीक आहे, 7 चोक 28, त्यानंतर उरले 2, तर किती झाले 20. तर 7 2 14, म्हणजे 42 पॉईंट समथिंग येते, जे की ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न आणि सुरुवातीचा प्रश्न आहे तर तो त्याच्यावर थोडंसं एकदा लक्ष द्या तुम्ही, कारण की याच्यामध्ये जे आहे तर थोडासा बदल केलेला आहे. जिथे कन्फ्युजन होते तेच क्वेश्चन याच्यामध्ये टाकलेले आहेत मी. तर त्यानंतर पाहूया टाईपवरचा आपण दुसरा प्रश्न. अंतर समान नसेल तर टाईप 9मध्येच केलेलं आहे तर इन्क्लूड. अंतर समान नसेल तर तुम्हाला काय सांगितलं होतं की अंतर जर का समान नसेल तर काय करायचं? टोटल डिस्टन्स म्हणजे अंतर आणि टोटल टाईम म्हणजे वेळ, तर याच्यावरती काढून घ्यायचं आपल्याला. काय निघते? वेग निघते. ठीक आहे, तर पहिले सुरुवातीचे 90 किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे, 90 किलोमीटर अंतर आहे आणि त्यानंतरचे 80 किलोमीटर अंतर आहे. हे झाले टोटल डिस्टन्स किती झाले? हे 8 आणि 8 16 आणि 1 70, म्हणजे 170 किलोमीटर जे आहे हे टोटल अंतर झाले. त्यानंतर टोटल टाईम कसा काढायचा आता? तर इथे जे आहे टोटल टाईम कसा काढायचा? तर ते आहे 90 भागिले 30 अधिक 80 भागिले 40. तर इथे डायरेक्ट देऊ भाग आपण. 3 त्रिक 9 आणि 4 2 8, म्हणजे 3 आणि 2 5. तर इथे टोटल डिस्टन्स किती आहे आपलं? 170 आणि छेदस्थानी 3 आणि 2 5. तर किती येते हे? तरी भागाकार केला आपण तर किती येते? 34 येते. ठीक आहे, तर जे की ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे. तर त्यांचा भागाकार जे आहे तर तो 17च्या दुप्पट करायचा, किंवा कोणीही संख्येला जर का 5ने भाग देत असेल आपण तर याला काय करायचं? याच्यामध्ये काय केलं? 5 2 10 केलं. ठीक आहे, आणि 17 2 34, म्हणजे हे किती होते? 340. तर 5 2 10, हा 0 गेला, हा 0 गेला, उरले किती? 34, जे की ऑप्शन 1मध्ये. यासारखी पद्धत जी आहे तर ती तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागणार याच्यामध्ये, कारण की यासारख्या ट्रिक जी आहे तर ती कोणीच दुसऱ्याला असं सांगत नसतं, किंवा ती शेअर करत नसतात. स्वतः डेव्हलप करावं लागते आपल्याला. तर त्यानंतर पाहू आपण शेवटचा टाईप याच्यामधला. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तर तो दुसऱ्या पार्टमध्ये आपण जो आहे तर त्याचा लवकर त्याचा दुसरा पार्ट घेऊन येऊ. त्याच्यामध्ये जे आहे तर ते पूर्ण सरासरीची कन्सेप्ट आहे, किंवा ज्याची पूर्ण एवढा मोठा धडा आहे तर ते पूर्ण याच्यामध्ये कवर करू आपण. तर याच्यामध्ये पाहू टाईप 10. एका क्रिकेटरने 11 कसोटीत 55 धावा केल्यामुळे
त्याच्या पूर्वीची सरासरी 2ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती? तर हा सुद्धा तुम्हाला मी डायरेक्ट ट्रिकनं सांगणार आहोत. पुस्तकी मेथड किंवा लेंदी मेथड या पद्धतीने यासारखे लॉंग क्वेश्चन किंवा जे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहेत तर ते तुम्हाला सांगणार नाही मी की पूर्ण एक्स या पद्धतीचे की एक्स प्लस वाय किंवा एक्सच्या पद्धतीने किंवा वायच्या पद्धतीने त्यांचा गुणाकार करून तर त्या पद्धतीने सांगणार नाही आहोत तुम्हाला मी, किंवा पुस्तकी मेथड तुम्हाला नाही शिकवणार आहोत मी. इथे आपले थंबनेल पाहिला असेल तुम्ही तर त्या थंबनेलचं डायरेक्ट आहे ट्रिक. तर तुम्हाला मी त्याच पद्धतीने जेवढे क्वेश्चन आहेत तर त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 11 कसोटी सामन्यातील धावा किती दिलेल्या आहे? 55. ठीक आहे, 11 कसोटी सामन्यातील धावा दिलेल्या आहे आपल्याला 55. 11च्या किती दिलेल्या आहे तर त्या दिलेल्या आहे 55. तर त्याने काय झालं, पूर्वीपेक्षा सरासरी जी आहे ती 2ने कमी झाली. पूर्वीची सरासरी 2ने कमी झाली, तर इथे सुद्धा 11च राहील आणि सरासरी कमी झाली कितीने? 2ने. तर याच्या अगोदरची धाव संख्या होती तर ती किती राहणार? 10. ठीक आहे, कारण की एक जे आहे तर ते कमी झाले याच्यामध्ये. तर सरासरी किती? 2ने कमी झाली. तर सरासरी किती कमी झाली? 2ने. तर इथे जे आहे 11 कसोटीतील धावा विचारलेला आहे आणि सरासरी त्याची किती आलेली आहे, तर याच्या अगोदर किती राहणार? 10 धावा खेळला असेल तो, म्हणजे त्याची 55. ठीक आहे, 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी जी आहे तर ती पूर्वीपेक्षा 2ने कमी झाली. म्हणजे त्याची सुरुवातीची जी आहे तर ते किती राहणार त्याच्या धाव, म्हणजे किती डाव खेळले असेल त्याने, तर ते डाव खेळले असेल त्याने 10. ठीक आहे, त्यानंतर त्याने काय झालं, त्याच्यानंतर काय झालं तर तिची सरासरी जी आहे ती 2ने कमी झाली. ठीक आहे, सरासरी 2ने कमी झाली म्हणजे 10 गुणिले 2. तर ही 11 कसोटी होती, त्याच्या अगोदरची संख्या घेतली आपण 10 आणि त्याचा गुणाकार केला आपण सरासरीसोबत, तर ते किती? 2ने कमी झाले. ठीक आहे, 10 गुणिले 2 20. तर 10ने 20ने जी आहे त्याची सरासरी इथे सांगितलं प्रश्नामध्ये कमी झाली, परंतु आपण काय करायचं इथे सुरुवातीला दिलं होतं त्याचं 55. तर त्या 55मध्ये जे आहे तर हे 20 मिळवायचे. त्यांनी सांगितलं कमी झाली तर आपण काय करणार प्लस, आणि त्यांनी जर का सांगितली कमी झाली तर त्यांनी सांगितलं कमी झाली म्हणून आपण प्लस करत आहोत, आणि त्यांनी जर का म्हटलं वाढली तर आपण करणार मायनस. तर याच्यामध्ये आपण त्याला याच्यामध्ये प्लस करू. तर 5 5 आणि 5 आणि 2 6. ठीक आहे, म्हणजे जे की इथे 75. ऑप्शन नंबर डीमध्ये दिलेला आहे 75 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर हा प्रश्न पहा तुम्ही एकदा, त्याच्यामध्ये काय केलं आहे, एका क्रिकेटरने जे आहे तर 11 कसोटी 55 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याची सरासरी जी आहे तर ते पूर्वीच्या सरासरीपेक्षा 2ने कमी झाले. तर पूर्वीचे अगोदरची किती धाव हे राहणार त्याचे डाव 10 आणि सरासरी किती कमी झाली तर 2ने कमी झाली. ठीक आहे, त्यानंतर या दोघांचा गुणाकार केला आपण, त्यांनी सांगितलं सरासरी कमी झाली म्हटलं, त्यामुळं आपण जी सुरुवातीची धावसंख्या होती 11 डावातली, तर त्या 11 डावामध्ये 20 जे आहे हे तर त्याच्यामध्ये प्लस केले तर किती आले? ऑप्शन नंबर डी 75. ठीक आहे, तर याच्यामध्ये आले. याच टाईपचा हा एक पुढचा प्रश्न आहे, तर तो याच्यामध्ये पाहून घेऊ. टाईप 10 मधला दुसरा प्रश्न, एका क्रिकेटपटूने 15 कसोटीत काही धावा केल्या, त्यामुळे त्याची 16व्या सामन्यात 96 धावा केल्या, तर त्या 16 सामन्यातील सरासरी पूर्वीपेक्षा 3ने वाढली. किती सांगितली होती कमी झाली, किती सांगितलेली वाढली. ठीक आहे, तर 15 कसोटी सामन्यातील सरासरी धावा किती? तर इथे काय झालेलं आहे, त्याची एकूण डाव किती दिलेले आहे? 16 सामन्यातील. ठीक आहे, 16 सामन्यातील आणि 15 कसोटीमध्ये त्याने काहीतरी धावा केलेल्या आहे. तर इथे काय करायचं, 16 सामन्यातील दिलेली आहे त्याची, 16 सामन्यातील दिलेली आहे, त्याच्यामध्ये किती धावा केल्या त्याने? 96 धावा केल्या. तर 16च्या अगोदर किती येणार, तर ते एक येणार 15. ठीक आहे, आता त्याची सरासरी जी आहे पूर्वीपेक्षा 3ने वाढली, म्हणजे 15 गुणिले 3 येईल ते 15 तरी 45. तर त्यांनी सांगितलेलं आहे वाढली, तर आपण याच्यातून 96मधून जे आहे ते 45 कमी करणार. 96 वजा 45, 6तून 5 गेला 1 आणि 5 9तून 4 गेले 5, म्हणजे किती राहिले? 51, जे की ऑप्शन नंबर 2मध्ये दिलेलं आहे. तर या टाईपचे जे प्रश्न होते तर ते आपण याच्यामध्ये पाहिलेले आहे. तर याच्यानंतर जे आहे तर ते पुढचे जे क्वेश्चन आहेत तर ते आपण पार्ट 2मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप लॉंग होऊन जायचा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डोक्याचा वरून जायला नको, त्याच्यामुळं हा 2 टाईपमध्ये तुम्ही शूट करत आहोत. तर जो व्हिडिओ आहे तो याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्या. बेसिक कन्सेप्ट किंवा
याच्यामध्ये जे क्वेश्चन होते तर ते कोणत्या पद्धतीने सॉल्व केलेले आहे. आणि दुसरा पार्ट येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपली जी वेबसाईट आहे तर त्याच्यावरती तुम्हाला नोकरी अपडेट मिळत राहतात. त्याच्यामुळं आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करा आणि आपल्याशी कनेक्ट राहा. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.